सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट, त्याचप्रमाणे सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ संभाजीनगर शाखा यांच्या वतीनं 22 ऑगस्ट 2025 पासून आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेले जे तत्वज्ञान आहे त्यात अनादीचे व नित्य 4 पदार्थ जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थाच्या अनुषंगाने आपण जीव, देवता आणि प्रपंच हे जे पदार्थ आहे हे आपण बघितले, अभ्यासले, त्याचं चिंतन केलं आणि आता आपण परमेश्वर ही वस्तू काय आहे, परमेश्वर बघत असताना, परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वर समजणं, परमेश्वर जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणून ती परमेश्वर वस्तू आपण समजून घेतो आहे। कोणत्याही जीवाच्या अधिकारातला हा विषय नाही, परंतु परमेश्वर बोध दाता असल्यामुळे परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्याच कृपा प्रसादाने आपल्याला तो परमेश्वरच जाणून देत असतो। परमेश्वरच परमेश्वराची ओळख, परमेश्वराची जाणीव करून देत असतो। अनेक साधू संतच्या शुभचिंतनाने, वासनिकांच्या प्रेरणेने आणि परमेश्वराच्या कृपा प्रसादाने आपण याचं चिंतन करत आहोत। परमेश्वरी पदार्थ ही वस्तू बघत असताना कालच आपण इथे श्रीकृष्ण महाराजचा जन्मोत्सव साजरा केला। श्रीकृष्ण महाराज हे अलौकिक परमेश्वर अवतार कसे याचंही चिंतन केलं आणि त्याच अनुषंगाने कलियुगातले परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू हे अवतार समजून घेण्याचा आपण काल प्रयत्न केला। कोणताही अवतार दिन साजरा करत असताना आपण याचं चिंतन केलं पाहिजे की परमेश्वर अवतार घेतात, का घेतात, कशासाठी घेतात, कशा पद्धतीनं, कोणत्या प्रकारे घेतात आणि त्या परमेश्वराची भक्ती करत असताना नेमकी भक्ती परमेश्वरांनी आपल्याला काय सांगितलेली आहे याचं चिंतन केलं पाहिजे कोणत्या अवताराच्या अवतार दिनाच्या निमित्ताने। मग परंतु आजकाल गोकुळाष्टमी आहे, चक्रधर अवतार दिन आहे, दत्तात्रय अवतार दिन आहे, हे साजरे करत असताना त्यामध्ये ज्याचं चिंतन व्हायला पाहिजे ते चिंतन होत नाही आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये चिंता वाढत असते। परमेश्वराने चिंतन करायला लावलं, चिंतन जो करेल त्याची चिंता मिटत असते। काल आपण बघितलं परमेश्वराचे जे गुण आहे ते आपण बघतोय आणि ह्या गुणाच्या माध्यमातून परमेश्वराचा जो धर्म आहे त्या धर्माचंही चिंतन आपण करतोय। गुण आपण पुढे बघणार आहोत, आज आपण धर्म बघतोय। परमेश्वर कसा नित्य आहे, अनादि आहे, अव्यक्त आहे, स्वयंप्रकाशिक आहे, सर्व व्यापक आहे, सर्वातीत आहे, हे आपण धर्म बघितले आणि हे समजून घेणं सर्व व्यापक आणि सर्वातीत हे जे धर्म आहे हे परमेश्वराचे समजून घेणं खूप गरजेचे आहे। सर्वात्मक, जो सर्वातीत आहे तो सर्वात्मक असतो आणि जो सर्वात्मक असतो तो सर्वातीत, सर्व व्यापक असतोच असतो। परंतु सर्व व्यापक आहे तो सर्वातीत असेल याची काही गॅरंटी नाही। सर्व व्यापक जो आहे तो सर्वात्मक असेलच असे नाही, तर सर्वात्मक जो राहतो तो सर्व व्यापक असतो। परमेश्वर सर्वात्मक आहे म्हणजे काय की चेतनाच्या अनुषंगाने तो सर्व ठिकाणी आत्मा म्हणून राहिलेला आहे, जे आपल्यामध्ये कार्यरत आहे, जीवाच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी, प्रपंचाच्या ठिकाणी। हे कार्याला येण्याचं काम, कार्याला येण्याचं कार्य हे परमेश्वराच्याच सर्वात्मक या धर्मामुळे होत असतं, कारण तो तिथं आहे। पण तिथं आहे म्हणजे नेमका तोच आहे का, म्हणजे तो जिथं आहे त्याला आपण परमेश्वर समजावं का, याच्यामध्ये सारा समाज अडकलेला आहे। कारण शब्दाचा अर्थ जर घेतला तर चराचरत परमेश्वर आहे आणि मग आपण ज्याला बोध नाही, ज्याला परमेश्वराची कृपा नाही, तो सगळीकडे धर्म समजतो, परमेश्वर समजतो आणि भजन पूजन करत असताना मग झाडाची पूजा करतो, नागाची पूजा करतो, बैलाची पूजा करतो,
दगडाची पूजा करतो। हा सर्वात्मक जो भाव आहे तो न समजल्यामुळे कन्फ्युजन आहे। अनेक संस्था यावरती कार्यरत आहे आणि त्यांचंही अद्वैतवादाकडे कल असल्यामुळं सर्वात्मक भाव जो परमेश्वराचा आहे तो न समजल्यामुळं हे सारं कन्फ्युजन आहे। आणि नेमकं तेच कन्फ्युजन परमेश्वराच्या बोधामुळं ह्या जीवाचं म्हणजे आपलं निघालेलं आहे, निघतं आहे। पण तरीही आपणही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे। जर ज्याला सर्वात्मक जो धर्म आहे परमेश्वराचा जर समजला नाही तर नक्कीच तो कर्मकांडाकड, अंधश्रद्धेकड, अधर्माकड त्याची वाटचाल सुरू होते आणि जो परमेश्वराने आपल्याला दिलेला बोध आहे तो जाण्याची, जो धर्म दिला आहे तो जाण्याची शक्यता असते। आणि इथून पाठे आपल्या अनेक जन्मामध्ये, अनेक सृष्टीमध्ये हेच झालेलं आहे की परमेश्वर सर्वात्मक आहे म्हणजे नेमकं काय आहे, सर्वव्यापक आहे म्हणजे नेमकं काय आहे, हे आपण न समजल्यामुळं आपल्या लक्षात आलेलं आहे। जो आत आहे तो बाहेर आहे आणि तो बाहेरच्याही बाहेर आहे, हे झालं सर्वात्मक भाव। जो आत आहे तो बाहेर आहे आणि तोच बाहेरच्याही बाहेर असणं म्हणजे सर्वात्मक। जो बाहेर आहे तोच आत आहे आणि तो आतल्या आत आहे, हा आहे सर्वातीत भाव। आता हे समजणं थोडं अवघड आहे। जो आत आहे तो बाहेर आहे आणि बाहेरच्याही बाहेर, मग तो कसा? जो आपला सर्वात्मक भावनेने परमेश्वर प्रत्येक ठिकाणी जो व्यापला आहे, जो व्यापक आहे तोच आत आहे। पण तो आतला कोण आहे? तो बाहेरचा आहे आणि तो बाहेरचा आहे तो त्या बाहेरच्याच्या बाहेरचा आहे। कारण विशिष्ट धर्मात, विशिष्ट संप्रदायात, विशिष्ट ठिकाणी परमेश्वर नाही। कारण परमेश्वर तर नित्यमुक्त आहे। मग तो कशाने बांधला जाईल का? तो कशाने जाणवला जाईल का? कशाने तो दाखवला जाईल का? नाही। आणि जो बाहेर आहे, जो बाहेर आहे, बाहेरच्या बाहेर तोच आत आहे। परंतु आत असूनही तो बाहेर आहे आणि बाहेरच्या बाहेर आहे। म्हणजे काय? आपण काय म्हणतो अनंत ब्रह्मांडांचे नायक। मग परमेश्वर जो आहे तो ह्याच ब्रह्मांडात आहे का? मग दुसऱ्या ब्रह्मांडात आहे का? आपल्या आतला आपल्या बाहेर आहे, परंतु नुसताच बाहेर नाही आहे, तो बाहेरच्या बाहेर आहे, म्हणजे या ब्रह्मांडाच्या बी बाहेर आहे। म्हणून त्याचं ते मोठेपण आपल्याला कळणार आहे। ज्यावेळेस आपण माया म्हणजे देवता, त्याच्यानंतर ब्रह्म, त्याच्यानंतर ईश्वर आणि ईश्वराच्या नंतर परमेश्वर समजतो, तर तो परमेश्वर सर्वव्यापक आहे। कारण खालचा जो भाग आहे, जो पदार्थ आहे त्याला वरच्याने व्यापलेला आहे आणि परमेश्वर पर आहे म्हणजे पलीकडचा आहे, त्याच्या पलीकडं आता कोणीच नाही, म्हणून तो सर्वव्यापक आहे। पण सर्वव्यापक आहे तो सर्वव्यापक असलेला नुसता व्यापक असून चालत नाही, तो सर्वातीत आहे म्हणून कार्य चालू आहे, म्हणून चेतनत्व आहे। परंतु आपला भ्रम काय झालेला आहे का मी करतोय, माझ्यामुळे होतंय। अष्टभैरवांना काय वाटतंय? मीच परमेश्वर आहे, मीच ही सृष्टीची रचना आहे, सृष्टीचा सार करतोय, वाटतंय की नाही? ते अहंकार आहे। परंतु तसं नाही आहे। तिथं जे आहे कार्य ते परमेश्वर एक तत्व आहे आणि ह्या द्वैतवादामध्ये या गोष्टी अत्यंत स्पष्ट केलेल्या आहे। परंतु हे जे शब्द आहे या शब्दांचे अर्थ आपल्याला न समजल्यामुळं आपणही अद्वैतवादाकडे कधीतरी झुकतो आणि अद्वैतवादी तर ह्या शब्दाचा अर्थ न समजल्यामुळं किती आपण समजून सांगितलं तरी लक्षात येईलच याची गॅरंटी नसल्यामुळं ते सगळीकडे तेच समजतात, ऑलरेडी सगळीकडे तेच आहे, परंतु असूनही नाही आहे। पुढच्या धर्मातून आपल्याला हे कळणार आहे परमेश्वर सर्वातीत आहे। सर्वातीत म्हणजे काय? तर सर्वव्यापक बघितलं, सर्वात्मक बघितलं, आता सर्वातीत बघणार आहोत। सर्वातीत म्हणजे काय? सर्वातीत म्हणजे काय? आहे पण नाही, असून वेगळा असणे, असून नसणे। आज आपण घरात आहे, घरात असताना घरामध्ये एखाद्या व्यक्तीला काही त्रास झाला, आजार झाला तर सारं घर आजारी असतं। कारण का? तर आपण त्यात आहे। पण त्यात आहे का आपण? आपलं तर अस्तित्व वेगळं आहे, परंतु लागले पण आहे, अटॅचमेंट आहे। आपण दीक्षा घेतली, बाहेरही गेलो, पण तरी निरोप आला की आपण डिस्टर्ब होतो, आपण तिथं नाही आहे,
परंतु अप्रत्यक्षरित्या आत आहे. म्हणून देवाने सांगितलं स्वदेश संबंध त्याचे, स्वग्राम संबंध त्याचे, संबंधीयाचा संबंध विशेषतः त्याचे. का तर तुमच्या साधनेवरती त्याचा परिणाम होऊ नये. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ज्या प्रवासाला तुम्ही निघाले तो प्रवास तुमचा खंडित होऊ नये, तो प्रवास तुमचा थांबू नये म्हणून देवाने सांगितलं आहे. परंतु ते शक्य आहे का? कारण जरी आपण वेगळे असलो तरी आपण आत आहे. पण परमेश्वर वेगळा आहे तोच आत आहे, आत आहे तोच वेगळा आहे. परंतु तो वेगळा असूनही अटॅचमेंट नाही आहे. त्याचा परिणाम त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. आपल्यावर परिणाम होतो पण त्याच्यावर परिणाम होत नाही. का परिणाम होत नाही? तर ह्या धर्मामुळं तो सर्वातीत आहे. सर्वात असून सर्वात नाही, असून सर्वात नाही आहे. चेतनाच्या अनुषंगाने नाही, त्याच्या कर्माच्या अनुषंगाने. अनुकंपा न उपजे. देवाने काय सांगितलं? बाईचा निरूपण चालू आहे आणि निरूपण चालू असतानाच डोमेग्रामला नदीमध्ये एका बैलाला नदीच्या बाजूला करकचून बांधलेला आहे. आता प्रेमी भक्ती त्यांना दया येते की देवा हा जो बैल आहे त्याला त्रास होतो, याला सोडलं पाहिजे. देव म्हणतात तुम्ही आमच्याकडे बघा, आम्ही काय सांगतोय, निरूपण काय करतोय ते ऐका. परंतु थोडा वेळ थांबला की परत बाईसांचं लक्ष तिकडं जातं आहे आणि नाविलाज होतो. देव म्हणता अनुकंपा न उपजे. तुमच्यामध्ये दया नाहीच आहे, ते उपजू देऊ नका. मग देव तर दयाळू मायाळू कृपाळू आहे तरी अनुकंपा न उपजे हे का सांगताय? तर देवाला त्याचे सर्व कर्म माहिती आहे. इथपर्यंतचा प्रवास त्या परमेश्वराला माहिती आहे आणि इथपर्यंतचा प्रवास माहीत असूनही त्याची वृत्ती, त्याचा स्वभाव, त्याचे गुण, त्याचे दोष सारंच माहिती आहे देवाला. म्हणून अनुकंपा न उपजे म्हटले. नाविलाज होतो प्रेमी भक्ताच्या हट्टापायी. मग सांगतात ठीक आहे जा. मग आचार्य काय करतात? आचार्य कसे वन मॅन आर्गी. ते म्हटले आता मी पकडू का तुम्ही सोडता सारे, का तुम्ही पकडता मी सोडतो, काय करायचं सांगा. मग ते म्हटले आम्ही पकडतो तुम्ही सोडा. देव त्यांनाही सावध करताय सोडा, परंतु आतमध्ये पाण्यात नाही म्हटले. जास्त पाण्यात नाही, कारण जास्त पाण्यात आपल्याला पाळता येत नाही, जनावरांना पाळता येत नाही. जास्त पाण्यात नेलं, ते सोडलं, रक्त निघालं. आता त्याला सोडले वास्तविक, परंतु तरीही त्याची प्रवृत्ती तशी असल्यामुळे तो यांच्या पाठीमागत धावत नाही. देव दयाळू मायाळू. देवाने म्हणायला पाहिजे अरे सोडा सोडा, यात दया निर्माण व्हायला पाहिजे, पण नाही. अनुकंपा नव्हती. देवाला माहीत आहे. माळेकराच्या दृष्टांतात शेतकरी माच्यावर उभा आहे, शेजारी दरोडेखोर आहे, तो दररोज मारतोय, कितीतरी हिंसा करतोय. त्याने कोणी मुलगा बघितले नाही, लेडीज बघितली नाही, साधू बघितले नाही, हिंसा करतोय. परंतु एक वेळ त्या राजापर्यंत त्याच्या कंप्लीट जातात. राजा त्याला पकडतो आणि पकडल्यानंतर त्याला राजा शिक्षा देतोय. आता हा शिक्षा दिल्यानंतर साऱ्या गावात त्याची धिंड काढल्या जाते. सारे गाव गोळा होतं. तो जो शेतकरी आहे तोही येतोय तिथं बघण्यासाठी. सारे लोक म्हणतात किती गोरा गोमटा आहे, यांनी खरंच गुन्हा केला आहे की नाही, राजाने अन्याय तर नाही केला. परत हा काय म्हणतोय अरे ही शिक्षा त्याची कमी आहे, त्याचे मोर एवढे खांड केले पाहिजे, साऱ्या गावात वाटले पाहिजे म्हणजे, कारण याचं कर्म मी बघितलंय. तसं परमेश्वर ह्या जीवाचं कर्म बघतोय. दयाळू मायाळू परमेश्वर असलेला त्याला अनुकंपा उपजत नाही. तर ह्याच धर्मामुळे तो सर्वातीत आहे सगळीकडे. परंतु कृतकर्म आपले परमेश्वर जाणतात, त्याच्यामुळे अटॅचमेंट नाही आहे. आपल्याला घेणं नाही देणं नाही, अटॅचमेंट निर्माण होते. एक ज्ञानाच्या एक विशिष्ट अवस्थेला गेलो तरी आपण डिस्टर्ब होतो. आता ह्या मिनिटाला परमेश्वर हा पदार्थ चालू आहे, घरून किंवा नातेवाईकाचा एखादा फोन येऊ द्या बरं, तुम्हाला एखाद्या मित्राचा फोन येऊ द्या. अर्थार्थी संबंध नाही, तो मित्र 2 वर्ष झाली भेटेल पण नाही, पण तो म्हटला मी दवाखान्यात ॲडमिट आहे, जरा सिरियस. डिस्टर्ब व्हाल तुम्ही, मजबुरीनं बसालही, किंवा घरून मुलीचा, नातीचा, नाताचा किंवा आणखीन XYZ आणि घेणाऱ्याचा असेल तर ज्याला आपण उसने पैसे दिले तो म्हणतो आत्ताच आले तर मी देतो. तुम्ही काय करा. अटॅच आहे, अटॅच. इतकी अटॅचमेंट आहे की हे काय चाललं याचं भानसुद्धा आपल्याला राहणार नाही. पण परमेश्वराचं तसं नाही आहे. परमेश्वर डिस्टर्ब होत नाही आहे. परमेश्वर सर्वातीत आहे, सर्वकडे असूनही नसल्यासारखं आहे. परमेश्वर आपल्या सर्वात्मक भावनेमुळे, सर्वात्मकामुळे
जीवदेवतांच्या ठिकाणी व्यापून आहे, पूर्णपणे व्यापून आहे प्रत्येक ठिकाणी, तरी त्यांच्या स्वरूपाने तो स्वतः मात्र कधीच लिंपित होत नाही. तो तिथं आहे ना, आपला परिणाम त्याच्यावर होतो का? आपल्यामध्ये अनंत दोष आहे किंवा देवतेमध्ये आहे, देवतेचा परिणाम परमेश्वरावर होतो का? आपल्याबरोबर एखादा मित्र असेल, एखादी ओळखीचे असेल, त्याच्या विचाराचा प्रभाव आपल्यावर पडतो. तो म्हणतो असं काही नाही आहे, खोटं बोलावं लागतं, समाजात राहायचं, व्यवसाय करायचा, पैसे कमावून खोटं बोलावं लागतं. हा बोधवंत आहे, अभ्यास करतो आहे, चारी पदार्थ माहीत झालेले आहे. हा बी त्याच्या हा म्हणतो बरोबर आहे. प्रभाव त्याचा पडला की तुमचा पडला का? तर आपण लिंपित झालेलो आहे, आपल्याला नेमकी स्पष्टता आलेली नाही अजून धर्माची. तो बोध जो आहे तो आपला कुठंतरी कमी पडतो. पण परमेश्वर यांच्या असून, आपल्यात असूनही सर्वात्मक भावनेने देवतेच्या ठिकाणी, जीवच्या ठिकाणी असूनही परमेश्वर मात्र लिंपित नाही, असून वेगळा आहे. जर नसताच तर मग जर असून वेगळा राहायचंच आहे तर राहायचंच कशाला? तर चेतन होतं राहिलं नसतं, कार्याला जीव आला नसता, देवता कार्याला आल्या नसत्या. म्हणून या कार्याला आणायचं काम देवच करतोय, आणि कार्याला आणायचं काम देवच करत असून सुद्धा वेगळा आहे. सकाळी ते पूजनीय भारतमुनींनी एक उदाहरण दिलं आणि ते बी मला पटलं. आता अचानक लक्षात आलं की पूर्वी ज्या गाड्या होत्या ना डिझेलच्या, किंवा त्या डिझेलच्या गाड्या, मोटरसायकली ह्या रॉकेलवर चालायच्या, रॉकेल कमी चालायचं, पण स्टार्ट होत नव्हत्या. मग ते स्टार्ट व्हायला काय करायचे? ते पेट्रोल थोडासा डोस द्यायचं, स्टार्ट झाली, चालू झालं की ते पेट्रोल बंद करायचं, डिझेल चालू. तसं परमेश्वर या चेतनाच्या माध्यमातून तो डोस देतात आपल्याला. मात्र कृतकर्म, असंत कर्म, संत कर्म हे आपण करत राहतो, कंटिन्यू आपण होतो. चालू करायचं काम परमेश्वर. हा डोस जो आहे पेट्रोलचा स्टार्ट करण्यासाठी, ते चेतन होतं. जर यदा का ते नसतं ना तर आपण निद्रिस्त अवस्थेत होतो ना, मायेच्या तमात तसंच राहिलं असतं, तसंच पडून राहिलं असतं. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेला डोस दिला आणि मायेने आपल्याला डोस दिला, म्हणजे अप्रत्यक्ष त्या परमेश्वराने डोस दिला म्हणून चेतन होतं. निद्रिस्त अवस्थेतला जीव जागा झाला. जसं आपण एखादा झोपलेला असतो, त्याला आपण काय गदागदा हलवून उठवतो का? त्याला असं थोडंसं हे करतो फक्त, किंवा आवाज देतो. त्याचं डोळे उघडले का आपल्या लक्षात येतं का हा जागा झाला, आपण निघून जातो. मग आता उभा त्याचं उठायचं, उभं राहायचं, कुठं जायचं ते त्यांनी ठरवायचं का परत जाऊन परत झोपायचं ते त्यांनी ठरवायचं, उठवायचं काम. तसं परमेश्वराचं चेतन होतं. म्हणजे जे धर्म आहे परमेश्वराचे कार्य कसे करतात, सर्वात्मक भावनेचा जो भाग आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि आपल्याला बोधामुळे हे समजलं आहे, इतरांना ते बोध नसल्यामुळे, न समजल्यामुळं ते जो विषय आहे तो दुसरीकडे घेऊन गेले, दुसऱ्या रस्त्यावर घेऊन गेले, अद्वैतवादाकडे घेऊन गेले, निरीश्वरवादाकडे घेऊन गेले. परंतु आपल्याला बोध असल्यामुळे आपण कधी म्हणतो की मी देव आहे. भक्त स्वतःला देव म्हणून घेत नाही. परमेश्वराने सांगितलं, ज्याला जाणीव झाली, चार पदार्थ कळाले, समजले, तो कधी म्हणत नाही मी परमेश्वर आहे. याच धर्मामुळं की देव आहे परंतु तो मी नव्हे, हे जाणीव म्हणजे बोध. आणि हा सर्वातीत जो भाव आहे तो परमेश्वर आहे, मग त्याचं लिंपित तो कधीच होत नाही. स्वतःचे अस्तित्व वेगळे पण ते नेहमी मात्र परमेश्वर कायम ठेवतात. म्हणून तो सर्वातीत, तो निर्वचन प्रकरणात जे धर्म दिलेले सर्वातीत, सर्वातीत, सर्वात असून वेगळा, सर्वात्मक असूनही सर्वातीत म्हणजे काय, जीव स्वरूपात असून वेगळा आहे पण तो वेगळा आहे. कुत्र्याला बाई औसाने मारलं, देवाला श्रीमुकुटांनी हात लावला, श्रीकर लावला, मग याचा अर्थ त्या कुत्र्यात देव आहे का? सर्वात्मक भाव देव आहे, असून तो वेगळा आहे. याचा अर्थ कुत्रा हे अस्तित्व वेगळं आहे, ती नरक योनी आहे, तो जीव आहे, त्याचं अस्तित्व वेगळं आहे, परंतु तिथंही तो आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, श्रीकराला हात लावून औसा म्हणतात, मग देवा तुम्ही सर्व व्यापक. मग कोण व्यापक? सर्व आम्ही सर्व व्यापक, आम्ही प्रत्येक ठिकाणी आहे. मग प्रत्येक ठिकाणी आहे शब्दाचा अर्थ घेतला तर लागले ना तुम्ही मग कर्मकांडाच्या पाठीमागं, अंधश्रद्धेच्या पाठीमागं, का सारा समाज त्यामध्ये अडकलेला आहे. भगवद्गीतेचे बी असे काही श्लोक आहे का ते कन्फ्युजन करणारे, ते तुम्हाला आपल्याला देवाने बोध दिला आहे म्हणून त्यातला अर्थ कळतोय.
अन्यथा बोध नसतं तर आपल्याला त्यातला अर्थ कळाला नसतं, त्याच्यातून आपल्याला काय फरक राहिला. आपण म्हणतो सारी सारखी, सारी एकच आहे, सगळीकडे देव आहे, चराचरात देव आहे, याच्यात देव, त्याच्यात देव, त्याच्यात देव. परंतु तरी ती भावना जर आपण आपल्यात व्यक्त केली, आपल्या मनामध्ये रुजवली, तर सर्वातीत भावनेने इकडं देव, तिकडं देव, तिकडं देव, तिकडं देव, माझ्यात देव. मग मी काय खावं, काय बोलावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं बसावं, किंवा याला मी कसं बोलावं, कसं राहावं, ट्रीटमेंट कशी द्यावी. तुम्ही आता नोकरी करत असताना तुम्ही सिनियर होता, ज्युनियर जे लोक असायचे तुमच्या हाताखाली, तुम्ही म्हटले ज्युनियर, तर तुमची बदल बोलण्याची स्टाईल वेगळं असतं, काहीतरी समजतात. परंतु ह्या भावनेने जर तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करत असाल तर त्याचा किती आदर कराल. म्हणून देव काय म्हणतात, महात्म्याने प्रिय वाक्य व्हावे. तो हे जे समजेल तोच प्रिय बोलेल, तो हे समजेल तोच नैतिकता सांभाळेल. की अरे मी याला फसवलं, याचा अर्थ काय, परमेश्वराला फसवलं. तो वास्तविक परमेश्वर नाही आहे, पण परमेश्वराचं सर्वातीतत्व त्यात आहे ना, तो अंश नाही. हे लोक अंश समजतात, आपण अंशाच्या पलीकडे गेलोय, कारण बोध झालाय. ही भावना जेव्हा तुम्हाला निर्माण होईल, परमेश्वर जेव्हा कळेल, तेव्हा तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं राहणं सर्व चेंज होईल, सर्व बदलेल. अरे डॉक्टर देशमुख सर आहे, ते सर्व्हिसला होते, गव्हर्नमेंट सर्वंट होते. 5 वर्ष त्यांनी तिथून बाहेर पडले, दुसरीकडे सर्व्हिस लागले. कारण त्यांनी काय सांगितलं मला, की जे माझे ज्युनियर होते ते आता सिनियर होणार आणि माझे बॉस होणार, कारण प्रमोशन त्यांना लवकर भेटतं. मला 15-20 वर्षानंतर प्रमोशन आहे, त्याच्यापेक्षा आपण बाहेर पडायचं. कारण ते वेगळे, ही व्यक्ती बॉस आणि त्या व्यक्तीची प्रवृत्ती अशी नाही. जर याचा कदाचित त्याची प्रवृत्ती चांगली असेल तर यांना काय, कोणी असो, खालचे काय वरती गेले काय, आणि याच्याऐवजी दुसरा बॉस असला काय, पण प्रवृत्ती नाही. समाजाच्या साऱ्या विचारानं सारा समाज जर असा चालला तर मग कोणीच बॉस नाही, कोणी ज्युनियर नाही, कोणी सिनियर नाही, समानता. कारण ती भावना निर्माण होते. आणि हा सुसंस्कृत समाज हा या ज्ञानाने होऊ शकतो. म्हणून देवाने सांगितलं ज्ञानमोचक. कोणतं ज्ञानमोचक आहे, जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर. आपण म्हणतो काय जीवदेवता प्रपंच परमेश्वर, काय त्यात 4 पदार्थ, त्याचं वेगळं पण लगेच 1 मिनिटात आपण सांगून मोकळं होतो. परंतु हे परमेश्वर, जीव, देवता, परमेश्वराने देवतेच्या संदर्भात सांगितलं का देवताचा जो निर्वचन सांगताना हिमालय पर्वता एवढी पाटी आणि मेरू पर्वता एवढा खडू जरी वापरला तरी कमी पडेल. आपल्याला दिला किती देवानी, 9 थोवे, 4 गट, 81 कोटी 6 लक्ष, 10 देवता, त्यांची स्वरूप मर्यादा, त्यांचे पंचप्रकार किती पटीने वाढत आहे, आणि त्यांचं धर्म काय, त्यांचे कार्य कसे चालतात. याच्या व्यतिरिक्त देवता वर्ग सांगितला का, पण देव म्हणतात देवता वर्ग एवढा मोठा आहे, पण आपल्याला व्हेरी IMP सांगितली फक्त. तसंच परमेश्वर समुद्र, की तो परमेश्वर समुद्र आहे, पण त्यातलं आपल्याला आता देवानी काय दिलं, हिरे माणिक मोती, ज्याची किंमत होत नाही ते सांगताय फक्त. बाकी तर अंदाज करणं तर अवघड आहे. पण ह्या भावनेने जेव्हा आपण समाजात जातो, या ज्ञानाच्या माध्यमातून, ही प्रवृत्तीच्या माध्यमातून, तेव्हा आपल्यामध्ये बदल होतो. तो देवाला अपेक्षित आहे की तुला मला मिळवायचं आहे. हे चॅलेंज सर्वात मोठं आहे, सर्वात मोठं आव्हान आहे. आणि तुला मला मिळवायचं तर माझ्यासारखं तुला व्हावं लागेल. तो प्रयत्न तुझा असायला पाहिजे. साह्य तर देव करताय, परंतु ती भावना, ती वृत्ती, ती विचारधारा, तो प्रयत्न आपला असला पाहिजे. जेव्हा त्या परमेश्वराच्या सम आपण होऊ तेव्हा तो आपल्याला मिळणार आहे. अन्यथा परमेश्वर प्राप्तीच्या गोष्टी करायच्या आणि किती छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, किती छोटा छोटा विचार करायचा. किती मी बघत असतो, इतका छोटा विचार करतात लोक, इतका छोटा विचार. आव्हान परमेश्वर प्राप्तीचं आहे, त्याच्यात आणि याच्यात अजिबात ताळमेळ बसत नाही. एखादी गोष्ट ती बी भौतिक जगातली आहे, तुम्हाला एकदा सांगितली, तुम्ही मला फोन केला, मग मी सांगितली अशी नाही अशी आहे. 2 तासांनी परत त्याच विषयासाठी त्यांनी फोन करावा का, परत तो फोन येतो 2 तासांनी, परत मला तीच गोष्ट परत रिपीट करावं लागते. 5 वाजता परत तोच फोन येतो, परत रिपीट करावा. 3 वेळा सांगूनही त्याच्यामध्ये कन्फ्युजन राहतो. तो 4थ्यालाच प्रश्न विचारतो आणि त्याच्याकडून घेतो निर्णय घेतो, तो चुकीचा असतो. आणि हा कोण आहे, बोधवंत आहे का जो परमेश्वराचं प्राप्तीचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. इथंच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत फेल गेले. परमेश्वराच्या प्राप्तीची जी गोष्ट आहे,
तिथं कशी पोचणार तुम्ही? पण भौतिक जगामध्ये तुम्ही कसे राहता, तुमची निर्णय क्षमता, तुमचा प्रपंच कोणत्या प्रकारे तुम्ही सांभाळता, त्याच्यावरती इथं अवलंबून आहे. तुमची आंतरिक शुद्धता असेल तर तुमचं घर शुद्ध असेल, तुमची वैचारिक शुद्धता असेल तर तुमच्या घरामध्येही तसं वातावरण असेल. या साऱ्या गोष्टी अवलंबून एंट्री करतात लक्षात यायला पाहिजे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, एंट्री करताना स्वामी श्रीचक्रांचा परिवार आहे हा, याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. पण आपल्याकडे तसं काहीच नाही. मग आम्हाला विचारावं देवपूजा कुठे, मग तिथं गेल्यानंतर मग कळतं की हे खरंच आहे उपदेश. अन्यथा एंट्री झाल्यावर तर कळतच नाही. तसं वातावरण विचाराने बाह्यांगाने अंतरांगाने आपल्याला निर्माण करावं लागेल. पण परमेश्वर सर्वातीत आहे म्हणजे आहे पण वेगळा आहे. आपल्याला सुद्धा सर्वातीत व्हायचं आहे. आपण आहे सगळीकडे आहे, मित्रांमध्ये आहे, नातेवाईकांमध्ये, कुटुंबांमध्ये आहे, सर्व आहे. बरं एखाद्याचं दुःख तुम्ही वाटून घेऊ शकता का? तुम्ही काय करणार? उचलणार, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार, काय असेल ते करणार करणार करणार. डिस्टर्ब कशाला होत आहे? आजारी एक राहतं, सारे आजारी राहतं. प्रॉब्लेम एकाला राहतो, सारा प्रॉब्लेम निर्माण होतो. अहो हे तर काहीच नाही, हे तर झाला घरातला विषय. आत्तामध्ये अहमदाबादचं एक प्लेन क्रॅश झालं बघा. मला कमीत कमी 10 फोन आले, त्यातले 2 साधू होते, 7-8 बोधवंत होते. बाबा आलं डिस्टर्ब झालं. का बरं डिस्टर्ब आलं? काय कारण? ते अहमदाबादचं प्लेन क्रॅश झालं, 257 लोक मेले. अशी एकाच वेळेस यांनी कसं काय नरक जोडलं? जोडलं. प्रॉब्लेम काय तुझा? तुझं कोणी होतं? नाही, माझं काहीच कोणी नव्हतं, काही संबंधी काहीच नाही, काहीच नाही. तरी हा डिस्टर्ब झाला 2 दिवसापासून. म्हणजे एवढे सर्वांनी एकाच वेळेस नरक जोडले आणि एकाच वेळेस ते एकत्र आले आणि एकाच वेळेस ते प्लेनमध्ये बसले आणि एकाच वेळेस ते प्लेन क्रॅश कसं काय झालं? म्हणजे सामर्थ्याचं कार्य आहे. ही मायेने बरोबर ते नियोजन केलं. त्यातले 2 जगले म्हणले, एक पडलं आणि एकाची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली म्हणून लेट झालं. हा हे असं कसं काय झालं? म्हणले संत सामुग्री उपयोगी आली, त्याचे संत कर्म उपयोगी आले. पुण्यात्मक भावनेने केलेले कर्म. पूजनीय माईम भटांना काय सिद्धांत सांगितलं? नित्यकर्म नित्यकर्म, निमित्त कर्म फळाले. आता ते निमित्त कर्म जे केलं त्यांनी ते फळाला आलं. तरी पण एवढे कसे काय मेले? एवढे कसे काय मेले? हा म्हणलं ते मायालाच फोन करावा लागेल आता, एवढे कसे काय मेले, कारण त्यांच्याकडे ते डिटेल्स आहे. आता तुम्ही डिस्टर्ब काही होऊ नका, कारण तो त्यांचा भाग आहे ना. तुमचं कोणी मेलं ना काय असे सुद्धा डिस्टर्ब होतं. का तर याच्यातून बाहेर आपण पडत नाही. आपण सर्वातीत आपल्याला होता येत. मालिका चालू असतात, ते हिरो हिरोईनी काही रडत असतात, बाहेर डोळ्यातून पाणी येतं, रडत राहत. इथं शेजारी पोरगं रडत आहे, तिचं लक्ष नाही आहे, ते त्याच्यातून प्रॉब्लेम आहे. ते तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं. एका ऑफिसमध्ये एक ऑफिसर गेला, 10चा टायमिंग आहे, सारे बाया एका बाजूला उभे, माणसं एका बाजूला उभे, त्या बाया रडतात. काही माणसं त्यांचं सांत्वन करतात, जाऊ द्यावा काय आता तुम्ही काही मनावर घेऊ नका, होत राहतं. असं काहीतरी चालू आहे. तो ऑफिसर येतो, हे सर्व प्रकरण पाहिल्यानंतर लगेच समोर काय लक्षात येईल? याला काहीतरी झालं, कोणीतरी गचकलं, काहीतरी प्रॉब्लेम आला, आपल्यातलंच कोणीतरी असावं. मग तो डायरेक्ट ऑफिसमध्ये जातो, बेल वाजवतो, शिपायला बोलवतो. का काय झालं? म्हणे नाही ते काल तुम्हाला माहीत नाही. नाही म्हणे तो कालचा हिरो नाही का वारला ना. म्हणे अरे कसं काय वारला? कधी वारला? बातम्या तर काही नाही म्हणे. लगेच त्याने बेल बोलवलं, मग मॅनेजरला बोलवलं, लेडीजला बोलवलं, सिंगा कसं काय झालं? म्हणे नाही नाही एक म्हणे अरे तसं नाही नाही म्हणे, तसं ते ओरिजिनल नाही मेले म्हणे. म्हणे मग ते मालिकेत मेले म्हणे. परिणाम होतो आपल्यावरती, समाजाचा परिणाम, कुटुंबाचा परिणाम, आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम, हे दररोजचे अनुभव आहे आपले. का तर आपण सर्वातीत होऊ शकत नाही. आहे समाजाचा एक भाग आहे, आपण समाजाचा एक घटक आहे, परंतु त्याचा परिणाम आपल्यावर कितपर्यंत व्हायला पाहिजे? समाजाचा घटक असूनही समाजाच्या वेगळा आपण. देवाने सांगितलं संग्रहपाळा आहे. संग्रहपाळा याचा अर्थ ते करा का? नाही. तिथं जा, राहा, बसा, समाजाला दिसू द्या, हा समाजाचा एक भाग आहे. आम्ही तुमचे आहे, तुम्ही आमचे आहे, काही फरक नाही तुमच्यात आमच्यात. संग्रहपाळा ते संग्रहपाळा म्हणजे डायरेक्ट जाऊन जेवणच करा, संग्रहपाळा म्हणजे जाऊन चप्प्याच करा, संग्रहपाळा म्हणजे सुतकच पाळा, संग्रहपाळा म्हणजे सारच करा, असं नाही. तिथं जा, आपण सर्वातीत राहा. देव आहे सगळीकडे आहे, पण सर्वातीत येतो, असून वेगळा आहे. ते असून वेगळं पण जर आपल्याला करता आलं तर आपला धर्म खूप सोपा होऊन जाईल. तुम्हाला कुठलंच तक्रारी, कुठल्याच शंका, कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाही.
टेन्शन तर अजिबात राहणार नाही. नपळाचा हा विषय तुमचा कधीच बायकॉट झालेला राहील, कारण अहं नाही आहे सर्वातीत. आता हे जे परमेश्वराचे धर्म आपण का अभ्यासतोय, कशासाठी अभ्यासतो? आहे देवाकडे, देवाकडे आहे मग देव सांभाळतो, आपण अभ्यासाचं कारण काय? कशासाठी अभ्यासाचं काय गरज आहे? तर आपल्या अभ्यासाचं कारण आपल्याला परमेश्वर वस्तू काय ही समजली पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, त्या परमेश्वराचं प्राप्तीचं आपण आव्हान स्वीकारलंय, तर त्या आव्हानाला आपल्याला जर प्रतिसाद द्यायचा असेल, ते आव्हान आपल्याला प्राप्त करायचं असेल, तर त्याच्यासारखा आपल्याला आपल्यामध्ये बदल करून तसं व्हावं लागेल. म्हणून अभ्यासायचं आहे, नाही तर नुसतंच अभ्यासायचं आहे काय? या आम्ही नुसतंच बोलतोय, परंतु बोलण्याने आमच्यात जर नसेल तर तुमचा 8 दिवसावर फोन आला ना, बाबा हे सारं पाडापाडी चालू आहे, आता अतिक्रमण चालू आहे, किती JCP सांगितले? 15 JCP, पोलीस थापा, हे ते असं आहे का? बरं ठीक आहे बाबा, आपले पण पाडले, असं आहे का? बरं मग आता काय, आपले पाडले मग मी रडायचं काय? हो खूप वाईट झालं हो भालेराव साहेब, खूप चांगलं पाडले. सर्वातीत तुमचं ऐकणं, रिस्पेक्ट करणं, सांत्वन करणं ही ड्युटी, परंतु अटॅच नाही. हे बाह्य अंगाने चाललं पाहिजे सारं. अंतरांगात अनंत तो अनंत की, तिथं त्यातच अस्तित्व, त्यालाच जागा, दुसरं कशाला जागाच नाही. बाह्य अंगाने सर्व गोष्टी, पण अंतरांग घर त्याचं बिडारावर काय बिडार असे, जर तो आतमध्ये आलाय, तुमच्या हृदयामध्ये आलाय, आता त्याला काढून दुसरं कशाला घालताय? आणि त्याला काढून दुसरं टाकलं तर तो परत येईल का? नाही येऊ शकत. एखादा भाडेकरी तुम्ही टाकला घरामध्ये, त्याला म्हटले की तू खाली कर बरं उद्याच्या उद्या, आणि उद्याच्या उद्या खाली केलं. का बरं खाली करायला लावलं? हा 5,000 देतो होता, दुसरा 7,000ला भेटला. त्याला खाली झालं तो 7,000वाला आला, मला वाटलं इथं ही सुविधा असेल, नाही मग मी नाही घेत. मग परत त्याला तुम्ही फोन केला, या नंतर काय आम्ही काही वेडे काय, आम्ही गायरे काय आम्ही दुसरीकडे घेतलं म्हणजे. अनंत तो आनंद की जर तो तुमच्या आहे हृदयात, तर त्याला दुसऱ्याला जागा द्यायचं काही कारणच नाही. त्यांनी सर्व व्यापलं पाहिजे. सर्वातीत अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सुखदुःखी घ्यावी ना, जीवाला सुख होतं आहे, दुःख होतं आहे, देवाला ते बघवत नाही 100%. म्हणून तर परमेश्वराने पुन्हा पुन्हा आपल्याला संधी दिलेली आहे. आपण काय म्हणतो की देवा श्री चक्रधरा, आम्ही तर नरकात गेलो. नरकात कोणी देवाने पाठवला का? आम्ही गेलो, आपल्यामुळं गेलो. परंतु ते नरकातलं दुःख आपण भोगतोय ते त्या परमेश्वराला पावत नाही. हे परमेश्वराचं दयाळू माळू कृपाळूपण आहे. मग पावत नाही तर डायरेक्ट घ्यायचं आणि लगेच सुखफळाला म्हणजे आनंदाला पाठवायचं ना. पाठवू शकतं की नाही? पण नाही पाठवू शकत, कारण आपण कर्माने बंदिनी मनुष्य की आपण जो आहे कर्माने बांधल्या गेलेलं आहे. पावत नाही, पण काय करणार? संधी देणार. आणि आपण सामाजिक दृष्टिकोन, समाजामध्ये काही गोष्टी आहे आपल्याकडे, एखाद्याचं आपल्याला पावत नाही, आपण काय करू शकतो? त्याचं पूर्णपणे जीवन बदलू शकत नाही, थोडाशी मदत करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, काय आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपण करू शकतो. तसं परमेश्वर दयाळू माळू कृपाळू म्हणून पुन्हा पुन्हा संधी देतो. डोळकेच्या दृष्टांतातून पुन्हा पुन्हा आपण पुन्हा सांडवतो, पुन्हा नरकात जातो, दुःखात जातो, पुन्हा परमेश्वराला पावत नाही, पुन्हा परमेश्वर आणतोय. का? सर्वव्यापक आहे, सर्वातीत आहे, सर्वात्मक आहे, म्हणून ते परमेश्वर करू शकतो. म्हणून सर्वातीत जो भाव आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. जीवाची जी हानी लाभ याचा परमेश्वरावर परिणाम नाही होत. हानी लाभ बघितल्यानंतर देवाला वाईट वाटतं, परंतु परिणाम नाही होत. समाजामध्ये चाललेल्या घटनेचा परिणाम आपल्यावर कुठपर्यंत होतो? आपल्याला हळहळ वाटते, अरे चुकीचं झालं, वाईट झालं. तुम्ही पेपर वाचताना संबंध नसतो, ओळखीचं नसतो, काही नसतं, पण एखादी बातमी अशी असते का ती आपल्या मनाला टच करून जाते, हळहळ. पण हानी लाभ आहे का आपल्याला त्याच्यापासून? त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये काही नुकसान झालं, काही लाभ झाला? काहीच नाही झालं. तसं परमेश्वर सगळे पाहतात, पण हानी लाभ हा परमेश्वरापर्यंत पोचतच नाही. का? तर तो सर्वातीत आहे, तो केवळ आहे, तो सगळीकडे आहे, परंतु त्याच्याही वेगळा आहे म्हटलं. तो सर्व करू नाही वेगळा, सर्व करू नाही वेगळा, तो सर्व करतो तोच, पण तरी वेगळा आहे. जीव देवता प्रपंच, मळकर्मे, त्यांचे फळं, साधने, कर्मभूमी, जीव कार्य करावे, जीवानी कार्य करावे, कर्म लावावे, देवता फळाने, देवताने देव फळदात्री.
देव फळं देतात, ते संपदावे, एकाला संबंध फळ द्यावे, हे अवघे तयाची कर्तव्य आहे. हे जे आहे, जीव असेल, देवता असेल, हे सारं जे चाललं आहे हे परमेश्वर म्हणतात अवघेची तयाची कर्तव्य, म्हणजे परमेश्वराचंच कर्तव्य आहे, परमेश्वराचंच कर्तृत्व आहे. परंतु ऐसा धर्म ही स्वरूपीची आती, म्हणजे असाही धर्म परमेश्वरामध्ये आहे, परंतु सर्व कर्तृत्व जरी परमेश्वराचं असलं तरी परमेश्वर अटॅच नाही, लिंपित होत नाही, त्याची हानी, त्याचा लाभ हे परमेश्वरापर्यंत पोचत नाही. त्या परमेश्वरावर कोणत्या प्रकारचा परिणाम होत नाही. आपल्यावर तिथं घेणं नाही देणं नाही, परिणाम होत राहतो, कोणाचाही कशाचाही परिणाम होत राहतो. आपल्यावरती परिणाम होत नाही. धर्माचा परिणाम झाला पाहिजे, धर्माचा परिणामच होत नाही. आचार्यांवरती परिणाम झाला, बायसांवरती परिणाम झाला, महादायसांवरती परिणाम झाला, आपल्यावरती परिणाम होत नाही. हेच काय, तो वाल्या कोळी जो आहे त्याच्यावर परिणाम झाला, म्हणतो तो वाल्या ऋषी झाला की नाही, वाल्मिक ऋषी झाला ना, परिणाम झाला. एका प्रश्नाने परिणाम झाला नारदाचा, की तू जे करतोय ते कोणासाठी करतोय, कुटुंबासाठी. मग ते कुटुंब तुझ्यात सहभागी आहे का या कार्यामध्ये, या कर्मामध्ये, म्हणजे असणारच. विचारून ये, मी काही कुठं जात नाही. तो विचारायला जातं, ते म्हटले तुम्ही तुमची ड्युटी करतो, आम्ही तुमच्या कार्यात कसं सहभागी होणार आणि कसं सहभागी राहणार. अरे तुमच्यासाठी आम्ही सारं करतो आणि तुम्ही जर सहभागी होत नसेल तर मी हे काय करू. नारदाने त्याला काय सांगितलं, कारण त्याची प्रवृत्ती तशी होती, तामस प्रवृत्ती होती. त्याला राम राम सांगितलं असतं तर जमलं असतं का. तो म्हटले मारा मारा म्हटलं, कारण तो दररोजच मारित होता लोक, ते पटकन होत होतं त्याला. तो मारा मारा करता करता राम राम केला आणि त्या देवतेचं त्याला फळ भेटून तो कुठं झाला, ऋषी झाला. आज त्याचे लोक गोडे वागतात. एका प्रश्नाचा परिणाम. आपल्यावरती किती वर्ष झाले, किती साधू संत आले, किती परिणाम झाला पाहिजे, परिणाम झाला पाहिजे. आपल्याला बाह्य अंगाच्या घटनेचा परिणाम होतो, धर्माचा परिणाम झाला पाहिजे, धर्माच्या तत्वसिद्धांताचा, आचाराविचाराचा परिणाम झाला पाहिजे. आपल्याला कळलं ना आपण मायेच्या तमात होतो, तमातून आपण बाहेर पडलो, बाहेर पडून कितीतरी आपण कर्म जोडून, असंत कर्म जोडून कितीतरी कर्मफळात आपण गेलो, नरक योनीमध्ये गेलो, कुत्रा मांजर डुक्कर म्हैस हे सारं करून आलो आपण इकडं. हे समजलंय ना आपल्याला, भूतकाळ आपल्याला कळाला आहे ना. आपल्या धर्माचं वैशिष्ट्य, आपला भूतकाळ आपल्याला ते सांगतं, वर्तमान काळात कसं राहायचं हे सांगतं, आणि त्यामुळं भविष्यकाळ तुमचा कसा चांगला राहणार का वाईट राहणार हे पण सांगतं. लोकांना तर भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीतच नाही. कोणत्याही तत्त्वज्ञानात जा तुम्ही, ते वर्तमान काळात जगताय तरी ते म्हणताय मस्त आहे, तुमच्याकडे सारं आहे, तुम्ही किती मस्त असायला पाहिजे, पण परिणाम होत नाही, म्हणून मस्त नाही. परिणाम झाला पाहिजे, आणि हा परिणाम परमेश्वरावरती मात्र होत नाही. सगळीकडे परमेश्वर आहे. परमेश्वर स्वरूप मात्र स्वरूपात, जीव स्वरूपात सर्वात्मकतेने असूनही त्यात रममान न होता अतितत्व धर्माने वेगळे राहून स्वस्वरूपात रममान झालेले असते. सगळीकडे आहे, परंतु परमेश्वर ह्या जीवाच्या याच्यामध्ये रममान होत नाही. आपण जिथं जातो ना तिथंच रमण होतो, त्याचंच होऊन जातो. त्याचं घरामध्ये प्रॉब्लेम झालेला असतो, त्याच्या अडचणी असतात, त्याला प्रॉब्लेम राहतो. ते आपल्याला असं वाटतं की आपलाच प्रॉब्लेम आहे, आपलीच अडचण आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला दुःख जास्त आहे. ते 6 प्रकरणाचं प्रकरणवश काय हो, कोणते नायक 6 प्रकरणाचं प्रकरणवश स्थिती दिली. परस नावं कसे विचारता, परस नायक. त्या परस नायकाला म्हणले तू का रडतोय, म्हणले हे रडताय म्हणून रडतोय. म्हणजे तू यांना म्हणजे तुम्ही का रडताय, म्हणतो परस नायक मेला म्हणून रडतोय. तो रडतो त्याचं कारण आहे, तो मेला आहे म्हणून तुम्ही रडताय, काय हरकत नाही. पण परस नायकाला विचारतो तुम्ही काय रडताय, हे रडताय म्हणून. आपलं असं चालू आहे, हे रडताय म्हणून आपण रडतो, याचा प्रॉब्लेम म्हणून आपला प्रॉब्लेम, त्याचा प्रॉब्लेम म्हणून आपला प्रॉब्लेम आहे. आपला नेमका काय प्रॉब्लेम हेच आपल्याला माहीत नाही. आपला नेमका प्रॉब्लेम आहे आपल्याला देव समजला नाही, कळाला नाही. तो देव प्राप्तीच्या अनुषंगाने आपली वाटचाल नाही, आपला प्रॉब्लेम आपल्याला कळत नाही. परमेश्वर सगळं आहे पण रममान होत नाही. आपण जिकडं गेलो तिकडंच रममान होतं, कारण आपलं ते जे वैचारिक परिपक्वता जी आहे तेवढी स्ट्रॉंग नाही, आणि बाह्य अंगाने आपण जगत नाही. आपण उलटं जगतो, उलटं. जिथं अंतरांगाने जगायचं तिथं बाह्य अंगाने जगतो, जिथं बाह्य अंगाने जगायचं तिथं अंतरांगाने जगतो. प्रपंचात आपण बाह्य अंगाने जगायला पाहिजे पण अंतरांगाने जगतो.
आणि अध्यात्मात अंतरांगाने जगायचं तर बाह्यांगाने जगतोय. बाह्यांगाने जगतोय. आपण जे बी करतो ते बाह्यांगाने करतोय, अंतरांगाने करत नाही. अंतरांगाने करत नाही म्हणून परिणाम होत नाही. परिणाम कधी होईल? जेव्हा अंतरांगाने जगाल तेव्हा. धर्मात प्रपंचाचा परिणाम तुमच्यावर होतोय. का बरं? अंतरांगात आहे ते. बाह्यांगाने जर असेल, आला भाऊसाहेबला आता फोन अचानक, एखादं मोठं डील आला, एखादा व्यापारी आला, जर बाह्य अंगाने असेल ना ते म्हटले सत्संग चालू आहे, फोन नको करू, बंद केलेला आहे, लागणारच नाही तर पहिला फोन. पण अंतरांगाने असेल तर फोन येतो का, काय फोन येतो का, आणि जर आला तर गुपचूप हॅलो 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 पळाल. धर्म अंतरांगाने जेव्हा जगायला लागाल ना तेव्हा तुम्ही फ्रेश व्हाल, तेव्हा तुम्ही मस्त व्हाल, तेव्हा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हाल, तेव्हा तुमच्या तक्रारी निपटारा झालेला असेल, तक्रारीत नसेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेमच नाही, आता मस्त वाटाल तुम्ही. आणि प्रपंच बाह्य अंगाने जगायला सुरुवात कराल ना त्याचा परिणामच होणार नाही. जे आहे ते करायचं, केलंय, करतातच ऑलरेडी. काही प्रॉब्लेम आला तुम्हाला दवाखान्यात नाही, अडचणी आले, ट्युशनची फी भरायची, जे 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 आहे ड्युटीच्या अंगाने, कर्तव्याच्या अंगाने सारं करतातच आहे तुम्ही. मग करतातच आहे ना, पण ते आतून काय बाहेरून काय, ती ड्युटी म्हणून करा, हे हित म्हणून करा. आपण तिथं हित समजतो, इथं अहित समजतो. हा फरक आहे. हा जो बदल परमेश्वराला अपेक्षित जर आपण करून घेतला ना तर धर्मही सोपा आणि प्रपंचही सोपा. तिथे नीटनेटके कराल, तिथे बळबळ आणि इकडे बळबळ आहे आपली, तिकडे ध्यानावर नाही, इकडे ध्यानावर नाही, इकडे प्रॉब्लेम, तिकडे प्रॉब्लेम. बरं, प्रपंच करताय तुम्ही अंतरांगाने, एवढं जीव तोडून एकदम पूर्णपणे करतो, प्रॉब्लेम नाही आहे का? सांगा बरं, हात वर करा. आमचा प्रॉब्लेमच नाही प्रपंचात. प्रपंचात तो रिटायर झाले तरी तुम्ही म्हणता प्रॉब्लेम नाही, आज सांगू शकत नाही, तरी प्रॉब्लेम नाही असं सांगू शकत नाही. जर सांगू शकत नाही, एवढं करूनही टाकूनही प्रॉब्लेम आहे, तर बाय अंगाने जे राहणार ते राहणारच. ते करण्याचा प्रयत्न करतात जे तुम्ही, तर करा, या आतून करा, ते बाहेर करा, करून बघ. वास्तविक प्रपंच हा करायचा नसतो, तो आपाप होतं म्हटले. कारण अनादि अविद्ययुक्त जीव मतित्रय का रची, अधमती अधगती अधरती, आपोआप झाला मतित्रय म्हणून तो आपोआप होतोय. तो आपोआप नाही करत आहे तुम्ही, तो प्रयत्नाने करतोय. आणि हे प्रयत्नाने करायचं असतं, हे आपोआप करायचा प्रयत्न करताय तुम्ही. आपोआप झाला पाहिजे, धर्म आपोआप झाला पाहिजे, टेन्शन नको. इथं ऑलरेडी शक्ती लागणार आहे, कारण ऊर्ध्वगतीचं आहे ना, इथं ताकद लागणार आहे, इथं प्रयत्न लागणार, इथं सातत्य लागणार आहे, कंटिन्युटी लागणार आहे. ती इथं लावत नाही, तिकडं मात्र लावत आहे. तो जो आपोआप होतो तिकडं कंटिन्युटी, जो आपोआप होत नाही तिथं मात्र कधी कधी केव्हा केव्हा कसं जमेल. म्हणजे समजून घेण्याला आपण कुठंतरी कमी पडतोय, लक्षात येत नाही. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, आम्ही सगळीकडे आहे पण रममान नाही. आपण तुम्ही बी सगळीकडे आहे पण रममान नाही दिसले पाहिजे, सगळीकडे दिसले पाहिजे. यस आहे, परिणाम काहीच नाही. पण परिणाम ज्याचा व्हायचा त्याचा आपल्यावर होत नाही, ज्याचा व्हायला पाहिजे त्याचा होत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतात सर्व करूनही आम्ही वेगळे आहोत, सर्वातीत आहोत, आणि साऱ्याचं कर्तृत्व परमेश्वरच आहे. परंतु तरीही परमेश्वर आम्ही करतोय हा स्वरूपीचा धर्म पण नाही, काहीच नाही, त्यांना वाटत नाही. कारण का? एकूजीव कैवल्य, एक सूत्रातून देवाने त्याचं स्पष्ट सुंदर उत्तर देऊन टाकलेलं आहे. विचाराचं 131 नंबरचं सूत्र आहे. एकूजीव कैवल्य, एक पर कैवल्य, एक पर कैवल्य. जीव कैवल्य ते पर कैवल्य रमे. बघा बरं, जीव कैवल्य ते पर कैवल्य रमे, परंतु पर कैवल्य ते स्वस्वरूपी रमे. जेव्हा प्राप्ती होते हा जीव त्या परमेश्वराच्या आनंदात रमतो, बरोबर ना, हा तिथं रमतो. परंतु तो परमेश्वर, ज्या परमेश्वराने त्या जीवाला स्वरूपात प्राप्ती दिली, तो त्या जीवाच्या ठिकाणी रमतो का? तो त्याच्याच ठिकाणी रमतो. आपण तिथं रमेल, तो परत आपल्यामध्ये नाही रमणार. आपण याचा मित्र आहे म्हणून तो आपला मित्र आहे, आपण याला देतोय म्हणून तो आपल्याला देतोय. तसं परमेश्वर देणारा आहे आणि तो त्याच्या ठिकाणी राहणारा पण आहे. तो कुठेही नाही, त्याचं अस्तित्व वेगळं आहे. व्यतिरिक्त म्हणजे वेगळा, हा ह्या व्यतिरिक्त म्हणजे वेगळा, एवढ्या याच्यावरतीच पक्षकारांनी कितीतरी बुद्धी लावली.
जेव्हा तुम्ही जाल तेव्हा लक्षात येईल. व्यतिरिक्त म्हणजे वेगळा, याच्यावर ते चाललं आहे. सगळीकडं आहे. कर्तृत्व त्याचंच, चैतन्य तर त्याचंच, कार्य त्याचंच, परंतु वेगळा. तसं परमेश्वर स्वस्वरूपी रमी म्हणते ते स्वतः, अर्थात जीवस्वरूप परमेश्वरात राहते. जीवस्वरूप हे परमेश्वरात राहते, परंतु परमेश्वर त्याच्या स्वस्वरूप धर्माने जीवस्वरूपात मात्र राहत नाही. तो त्याच्या ठिकाणीच आहे, म्हणून तो केवळ ठरतो. पुढचा धर्म काय? म्हणून तो केवळ, म्हणून तो केवळ आहे. केवळ म्हणजे शुद्धतेच्या अनुषंगाने. केवळ म्हणजे शुद्धता, प्युअरिटी समजणार कशी? त्याच्यात मिक्स नाही झालं तर प्युअरिटी राहील ना. तो कोणातच मिक्स होत नाही, आहे पण मिक्स होत नाही, म्हणून केवळ आहे. आपण मिनटाला बदलतो. आता मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये एखाद्याने शब्द दिला, तुम्ही म्हणते याचं काही खरं नाही. हा 2 तासांनी आल्यानंतर परत यस म्हणल्याची काही गॅरंटी नाही, कारण तो दुसऱ्याच्या संपर्कात गेला, त्यांनी त्याला काहीतरी सांगितलं, तो तिथं झाला. तसं परमेश्वर, म्हणून आपल्यामध्ये प्युरिटी राहत नाही, केवळ तो राहत नाही, शुद्धता राहत नाही. गॅरंटी, ट्रस्ट, आपल्याला ट्रस्ट वाटला पाहिजे, गॅरंटी वाटली पाहिजे, आणि आपली दुसऱ्याला वाटली पाहिजे. ते केवळत्व आहे. आपल्याला देवाचं गॅरंटी का? तो केवळत्व आहे. जे आहे ते आहे. आपली गॅरंटी आपल्याला नसते ना, आपली गॅरंटी दुसऱ्याला नसते. जेव्हा आपल्याला गॅरंटी येईल, आपली दुसऱ्यांना गॅरंटी येईल, तेव्हा आपली गॅरंटी देवाला येईल. इथं दररोज आपण एकामेकात राहतो, एकामेकाची गॅरंटी नाही, देवाला कशी गॅरंटी वाटणार? म्हणतो याची काही गॅरंटी नाही, याची काही गॅरंटी नाही, आपण म्हणतो की नाही बोलता बोलता. याचं काय खरं आलं? याच्यावर कुठं विश्वास ठेवता? जेव्हा समाज विश्वास ठेवेल, तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवाल, तुमचा आत्मविश्वास दुगिणित कराल, तुम्ही कॉन्फिडन्स तुमचा बिल्ट होईल, तेव्हा समाज तुमच्यावर विश्वास ठेवेल. हे प्रॅक्टिकल आपलं जे रंगीत तालीम म्हणतात ना, ही रंगीत तालीम चालू आहे आपली. या रंगीत तालीममध्ये आपण सक्सेस झालो तर मग खरी तालीम जी आहे, ओरिजिनल डायरेक्ट रंगमंचावरती, परमेश्वराच्या रंगमंचावर, तेव्हा आपण पास होऊ. आपण इथंच फेल जातो. आपली गॅरंटी कोणाला नसते, घरच्यांना नसते. मी जात असतो एका ठिकाणी, असंच गेलो. आता थोडंसं सत्संग, बोलणं, वातावरण काय राहिलं बाबा तुमचं? नाही बाबा, झालं आहे आता, जवळजवळ सर्वच आटोपलं आहे. आता 100%. मुलगा शेजारी बसला होता लहान, तो हसायला लागला. म्हणलं का रे? वडील म्हणताय मला संन्यास घ्यायचा, सारं झालं आहे, पण तू का हसतोय? यांची काहीच गॅरंटी नाही म्हणे मला. यांच्यावर भरोसा ठेवूच नका बाबा, तू काहीच गॅरंटी नाही. म्हणलं का हो? यांचं काय म्हणे, याचं काय खरं आहे का, याला काय काहीच गॅरंटी नाही. दुसरीकडे गेलो, ताई होती, दोघांना समजावत होतो. त्यातली लगेच लेडी फर्स्ट म्हणले, लगे पुढं आली. बाबा आमचं आता सर्व झालं, काय राहिलं नाही, सारं देवाने दिलं, एकदम मस्तपैकी सुख सर्व आहे, घरं दारं हे ते, आम्ही बी आता सांगण्यात येणार. तिचे मिस्टर होते, ते हसायला लागले जोरात. म्हणलं का? हिची काही गॅरंटी नाही. ही घरात ध्यानावर राहत नाही म्हणे, ती तिथं राहील का म्हणे. तुम्ही अजिबात रिस्क घेऊ नका, कारण मी म्हणतो ना, बसा गाडीवर, घरला गाडी, कोणाला गाडीत बसू नका म्हणे. म्हटलं तो अनुभव आहे माझ्या गाडीतले, जी गॅरंटी मला नसते. आपल्याला गॅरंटी असली पाहिजे. आपली गॅरंटी दुसऱ्याला वाटली पाहिजे, आणि जेव्हा दुसऱ्याला गॅरंटी वाटेल तेव्हा परमेश्वरापर्यंत गॅरंटी. बँक लोन देते बघा, बँक लोन देते, तुम्हाला लोन देते, परंतु गॅरंटी घेते. तुम्ही असे 2 माणसं आणा समाजातले का त्यांची तुमची गॅरंटी आहे, त्यांना तुमची गॅरंटी आहे का हे लोन घेतल्यानंतर फेडू शकतात. ते तुमच्या ओळखीचे असतात ना. कोणाला बी गॅरंटर कोणी बी होतं का? कोणाला जामीनदार कोणी होतं का? कोणाला? ती बँक काय म्हणते, तुम्ही असे 2 माणसं शोधा का जो तुमचा नातेवाईक आहे, तुमचा मित्र आहे, त्यांना गॅरंटी. आणि मग जर यादा त्याचा डिफॉल्टर झाला तर बँक त्यांना तागाता लावते. कारण का? बँकमध्ये तुम्ही गॅरंटी दिली होती याची, तुम्हाला विश्वास होता, आम्हाला विश्वास नव्हता, पण तुम्ही दिल्यामुळं आम्ही याला लोन दिलेलं आहे. देव म्हणतो तुमचे असे 2 समर्थक आहे का कोणी गॅरंटर का जो 100% असे एक तरी, निदान घरातलं तरी. बाहेरच्यांची तर काही गॅरंटी नाही, घरातले तर अजिबातच नाही. ते कालच डिक्लेअर केलं घेऊन जायचं. बरं त्यांना गॅरंटी आहे, घेऊन जा म्हटल्यानंतर हे जाणार नाही, म्हणून ताई म्हटली ही एक ट्रस्ट.
त्यांना गॅरंटी आहे, जाऊ नये अशी 100% गॅरंटी आहे. इच्छा आहे पण जाणार नाही, ही सर्वात मोठी गॅरंटी आहे. परमेश्वराच्या तत्त्वज्ञानातून आपल्या जीवनामध्ये फ्रेशनेस येत राहतो. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, प्रगल्भ आहे, कोरडं पण तेवढंच आहे. परंतु आपल्या जीवनाशी जेव्हा आपण त्याला अटॅच करतो, तुलना करतो ना, आपण आपल्या मुलांची तुलना करतो. अरे गदड्या, तुला काही कळतं का, तो बघ किती टक्के पाडलं त्याचं, तो बघ, हा बघ, असं म्हणतो की नाही आपण, तुलना करतो आपण. वास्तविक भौतिक जगामध्ये तुलना केली नाही पाहिजे, कारण तो तुमचाच मुलगा आहे ना. तुलना दुसऱ्याबरोबर कशीच करता, कशासाठी करताय? आपण ज्याला जे दिलं त्याची कॅपॅसिटीनुसार तो करतो आहे. आपण इथंही अध्यात्म जीवन जे आहे त्या अध्यात्म जीवनाची आपली तुलना केली पाहिजे का आपण कुठं बसतो आहे, काय आहे नेमकं, यातून काय शिकायचं, आपल्याला काय घ्यायचं आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपल्या लक्षात येत नाही, आपण चालतोय. म्हणून केवळत्व जे आहे ह्या परमेश्वराच्या या सर्वातीतावरती ठरतं. तो सर्वातीत आहे म्हणून केवळ आहे. तो जर सर्वातीत नसता, असून वेगळा नसता, तो त्याच्यातली शुद्धताला प्रॉब्लेम आला असता, बाधा आला असता. तुम्ही स्वामी श्री चक्रधरांचे परिवारातले आहे, बोध आहे, परमेश्वराची भक्ती करणारे आहे, निष्ठा आहे, 4 गोष्टी कळाल्या आहे तुम्हाला. पण तुम्ही सर्वातीत जर नाही राहिले तर धर्म तुम्हाला सांभाळता येणार नाही. तुम्हाला हे सारं कळतंय. एखाद्या नातेवाईकांनी फोन केला, घरभरणी आहे, अरे जावं लागेल, संग्रह पाळायचा आहे, तुम्ही गेले तिथं पाहिले होम हवन सारे देवतेच्या अनुषंगाने. आता तुम्ही जर सर्वातीत असेल तर तिथं जाऊनही तुमच्यावर परिणाम होणार नाही, तुम्ही शुभेच्छा द्यायला निघून याल. परंतु तुम्ही सर्वातीत नसाल तर तुमच्या शुद्धतेला, तुमच्या प्युरिटीला बाधा येईल, तुमच्यामध्ये मलिनत्व येईल. तुम्ही म्हणता काय झालं, समाजात राहायचं, खावं लागतं. कोणत्या तरी बाबांनी सांगितले, अरे तुला तर खावंच लागेल, तू समाजात राहत. साधू संत विषय व्यवस्था करतात, काय हरकत नाही, प्रसाद घ्या, देवाचं नाव घ्या, खाऊन घ्या, काय हरकत नाही, संकल्प सोडा खाऊन घ्या. तुमच्या प्युरिटीला प्रॉब्लेम येतो, बाधा येते तिथं. ते बाबाचं काही जात नाही. बाबा असा गेलेला आहे, त्याचं काय जाणार आहे, गेला म्हणजे पुढे गेला, आपल्या पुढे गेला, तो गेला म्हणून तर सांगतोय. त्यांनी धर्म सांगायला पाहिजे का नाही? तुला जर मुक्तीची चाड आहे, मुक्तीची चाड, ज्याला मुक्तीची चाड आहे तो सांगणार नाही. तुम्ही सर्वातीत राहिले तर तुम्ही शुद्ध राहाल, तर तुम्ही केवळ राहाल. साऱ्या समाजात तुम्ही आहे, परंतु तुम्ही कोणाचे? स्वामी श्री चक्रधरांचे, परमेश्वराचे. कारण बोध आहे, तुम्हाला कळाला आहे, समजला आहे, आणि ते तुम्हाला गरजेचं आहे. समाज नसला तरी चालेल. अर्जुन देव काय म्हटले, तुम्ही एकटे या, हो इथे 18 यक्षिणी सैन्य फिरणे आम्हाला नको आहे. आणि मूर्ख माणसं काय करतात? दुर्योधन कोण होता? तो म्हटले तुला घेऊन काय करू, 18 यक्षिणी सैन्य दे आम्हाला. जो शहाणा असतो ना, जो बोध असतो ना, तो शहाण्याचं लक्षण आहे. अर्जुन देव म्हणजे शहाण्याचं लक्षण. ते म्हटलं हे घेऊन काय करू, गर्दी नको आहे मला, मला एकच पाहिजे, तू पाहिजे. जर आपल्याला देव भेटलाय, आपण तो पाहायचा, मागायचा का? मग समाज काय म्हणल, नातेवाईक काय म्हणतील, तिथं गेल्यावर काय होईल, इथं गेल्यावर काय होईल, मग आमच्या पोरांच्या ते लग्नाला येतील का, आणि असं कसं जमल बाबा, हां खायचं, सारंच प्रॉब्लेम. जो सर्वातीत राहील तो धर्म सांभाळेल, जो सर्वातीत राहील तो शुद्ध, प्युअर आणि केवळशी साजत. इतकं सुंदर वचन, केवळ कळेल. जो जर तुम्ही हे केवळ तो जर सांभाळलं तर तो परमेश्वर जो केवळ आहे त्याचे सारखे व्हाल ना, केवळशी साजत, त्याचे सारखे व्हाल, तेव्हा तो देव भेटणार आहे, तेव्हा तो देव तुम्हाला प्राप्त होणार आहे. देव प्राप्त करायला निघाले, सर्वातीत राहता येत नाही. कशाचा आहे, कोणाचा आहे, कुठलाही परिणाम होतो तुमचा, करावंच लागेल. नाही जावं लागतं, मित्र आहे बाबा मंदिरामध्ये इतरांच्या, ते आमच्या मंदिरात आपल्या मंदिरात तिकडे जावं लागतं. जाय बाबा, पण खाऊ पिऊ नको. नाही पण आता त्यांनी लई जबरदस्ती केली तर काय करायचं? जबरदस्ती तर देवानी केली आहे, तिथं तुला कळलं नाही, तुला तर समजलं नाही. सर्वातीत तुम्ही राहू शकत नाही. राहा ना, माझा धर्म आहे, मी सांभाळतोय, मी तुमच्यात राहील. तुमच्यासारखा नाही राहणार. तुमच्यात राहणं म्हणजे तुमच्यासारखं राहणं नव्हे. मी तुमच्यात आहे, पण तुमच्यासारखं आहे का? जे माझ्या धर्माला जोपर्यंत बाधा येत नाही तोपर्यंत मी ऐकल तुमचं. बाधा येईल तर चला जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही तुमच्या ठिकाणी, आम्ही आमच्या ठिकाणी, सर्वातीत, नो अटॅच.
सर्वातीत जो धर्म परमेश्वराचा तो जर समजून घेतला आणि आपण तो आपल्या जीवनात उतरवला तर धर्म किती सोपं वाटेल आणि ती प्युरिटीची केवळ ते आपलं कसं वाढत जाईल आणि ते वाढल्यानंतर केवळ साजत्य कसं होईल. परमेश्वर प्राप्तीला काही अडचण येईल का? अडचण नाही. परमेश्वर सर्वातीत आहे म्हणून केवळ आहे. आपल्याला सर्वातीत व्हावं लागेल तेव्हा केवळ प्युरिटी आपण सांभाळू शकतो. आपण म्हणतो नाही हा कट्टर महानुभव आहे. महानुभव काय कट्टर असतो काय? महानुभव असतो. धर्मच असतो. पण कट्टर याचा अर्थ काय? तो काहीच तडजोड करत नाही. नो कॉम्प्रोमाइज. निश्चयात्मक बुद्धी. आपण तर बिनबुडाचे गाडगे जिकडे गेले तिकडं, जिकडं आले तिकडं, जिकडं लोटले तिकडं. मग आपण कशी काय महानुभव? कशाला परमेश्वराच्या प्राप्तीच्या गोष्टी करायच्या आपण? आणि आपले येऊन जाऊन एकच राहतं. इथं काहीच विचार करत नाही आपण. मग अनुसरावत लागत काय? आणि अनुसरलं नाही तर नाही देव भेटणार का? अनुसरलो का देव भेटेल का? अनुसरता हा खूप लांबचा विषय हो. खूप लांबचा विषय तो. इथंच राहून बदल करा ना. असा बदल करा. तेच अनुसरण आहे. सर्वातीत हेच अनुसरण आहे. कपडे घातल्यावर अनुसरण होतं काय? आम्ही कपडे घातले म्हणजे अनुसरलो काय? कपडे घालून बोमट्या मारत फिरलो इकडं तिकडं, अनुसरलो काय? सर्वातीत नाही राहू शकलो तर अनुसरलो काय? तुम्ही समाजात राहतात पण परमेश्वराची ती शुद्धता आहे, धर्माची ती प्युरिटी आहे, ही जर तुम्ही सांभाळली तर कपडे घालणं तुमच्यासाठी एक नॉर्मल विषय राहील ना. एक प्रोसेस. आपण म्हणतो नाही झालंच आहे आता, फक्त एक प्रोसेस करायची म्हणतो ना कधीतरी. झालं आहे, ओके, पक्क झालं आहे, एंगेजमेंट झाली, सर्व आहे, ओके. आता फक्त एक विशिष्ट तारीख आहे, त्या दिवशी डिक्लेअर करायचं आहे. तसं यात जर बसले तर देव आता झालं आहे, डिक्लेअर करतो आता एक विशिष्ट वेळेला. कोणत्या तरी अवसरी म्हणून परमेश्वर कोणत्या तरी अवसरी म्हणून ते डिक्लेअर करणार आहे, ते देणार आहे आपल्याला. परंतु हे कधी? हे आपण सांभाळलं तर. परमेश्वर सर्वातीत आहे म्हणून केवळ आहे म्हणले. केवळ तो जो इतरांपासून पूर्णपणे वेगळे निराळे आहे ते केवळ. इतरांपासून वेगळा आहे, निराळा आहे. एकीकडे सांगताय सगळीकडे आम्ही आहे आणि दुसरीकडे सांगताय इतरांपासून निराळा आहे, वेगळा आहे. निराळा आहे, वेगळा आहे म्हणून तर शुद्ध आहे ना. निराळा वेगळा आहे म्हणून शुद्ध आहे. दुधाला दयाचा स्पर्श झाला तर दुधाची प्युरिटी भंग पावते की राहते? एक थेंब. अहो हेत काय, नुसतं असं जरी केलं तरी प्युरिटी संपली. टच झालं, नुसतं टच झालं त्या दुधाला. एक लोण्याचं किंवा दयाचं किंवा लिंबाचा एक थेंब एक बादलीभर दुधाला नासवतं. आता आपली प्युरिटीला नासवायला जग तयार आहे. जग ते सांभाळायला आपल्याला किती मोठं आपल्या आजूबाजूला धर्माचं वलय निर्माण करावं लागेल. किती स्ट्रॉंगली आपल्याला धर्मामध्ये समाजामध्ये राहावं लागेल याचा विचार करा ना. बादलीभर दूध एक लिंबाच्या थेंबानी जर नासतं तर एक आपलं जे शुद्ध आहे, नित्य केवळ जे केवळत्व आहे जीवाचं, आजूबाजूचे जो समाज आहे त्या समाजाच्या अनुषंगाने जर आपण मिक्स झालो तर त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे. आपलं शुद्धत्व, केवळत्व, मलिनत्व निर्माण होणार आहे आपलं. म्हणून परमेश्वर सगळीकडे आहे परंतु सगळीकडे नाही आहे. परमेश्वर स्वरूप सर्वात इतरात असूनही त्या सर्वांपासून ते वेगळे आहे. सगळीकडे आहे ना, चेतनत्वाच्या अनुषंगाने, सर्व व्यापकाच्या अनुषंगाने, पण ते वेगळे आहे. म्हणून ईश्वर स्वरूप केवळ आहे, म्हणूनच केवळ आहे. तो वेगळा आहे म्हणून केवळ आहे. ते वेगळं पण जर आपल्याला सांभाळता नाही आलं, आपण वेगळे आहोत ना, आहे की नाही? तुम्ही म्हणता ना आम्ही मानव, आम्ही परमेश्वर भक्त, आम्ही वेगळे आहोत, नाही जमणार. आम्ही कर्मकांड करत नाही, अंधश्रद्धा करत नाही, आम्ही विधी जोपासत नाही, असं लोकांना सांगतो आणि इकडे येऊन तेच करतो. काय करतो? नाम बदल झाला ना फक्त, बाकी काय तेच करतोय. मग कसं होईल? म्हणून आपल्यामध्ये केवळत्व जी शुद्धता आहे ती राहत नाही. धर्माची शुद्धता आपल्या जीवनामध्ये जर उतरवली परमेश्वराच्या अनुषंगाने तर आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. परमेश्वर केवळ कशामुळे ठरतो की तो सर्वांमध्ये असूनही वेगळा आहे म्हणून तो केवळ आहे. यदा कदाचित तो जिथे गेला असता तिथे अटॅच झाला असता आणि तसाच राहिला असता तर ते शुद्धता, प्युरिटी, केवळ तो राहिला असता का? काल मी तुम्हाला उदाहरण दिलं की एक भक्त आहे, तो देवाला तक्रार करतो, दिवसभर लोक येतात, मागणी करतात, तुम्ही काहीच देत नाही, नुसते उभे.
एक काम करा ना, दिवसभर मला उभं करा, मला समजू द्या यांचं काय. दिवसभर त्यांनी जे ऐकलं, काय काय डिमांड आहे. एखादं असं मशीन निघालं पाहिजे. आजकाल एक मशीन निघालं आहे की जे झाडं आहे ना, त्या झाडांमध्ये सुद्धा एक विशिष्ट आवाज येतो. त्यांना पाणी कमी पडलं, त्यांचं काही फांदी तोडली, कारण जीव आहे. तर ते एवढं डाऊन डिसिबल केलेलं आहे का त्यातला आवाजसुद्धा ते शोधतं. आता अजून विज्ञान पुढं जाईल, ते परमेश्वराची इच्छा असेल तर तुमच्या मनातला भाव, तुमच्या मनातले विचार, मंदिरात एंट्री करता करता तुमच्या मनामध्ये जी डिमांड आहे ना, ती लगेच इथं झाली पाहिजे. मंदिरात येणंच लोक बंद करतील, घरूनच प्रार्थना करतील, नको बाबा त्या मशीनच्या आवाक्यात नको यायला. तुम्ही सहजच उद्या डिक्लेअर करा, एक इथं असं मशीन लावलेलं का तुमची एंट्री होता, तुमच्या मनातला भाव ओळखला जातो, आम्हाला समजतो, कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होतो, तुमची डिमांड कळते, मंदिरातली गर्दी कमी होईल. तुम्ही हे डिक्लेअर करा का आमचा देव नवसाला पावतो. परंतु तुमचे काय नवस आहे आम्हाला समजत नाही, आमच्याकडे मशीनच नाही, ते देवच आणि तुम्हीच. गर्दीच गर्दी. कालपासून कशाची गर्दी आहे? त्या गर्दीत आपण हरपून गेलोय, त्या गर्दीत आपण हरपून गेलो नाही पाहिजे. त्या गर्दीतून आपण वेगळं आपलं अस्तित्व जर सांभाळलं तर केवळ तो राहणार, शुद्ध तो राहणार. परमेश्वर शुद्ध तो कशामुळे ठरतो का सगळीकडे आहे परंतु सर्वांच्या वेगळा आहे. सगळीकडे असूनही वेगळा आहे. त्याचा परिणाम देवावर होतच नाही. देवाने आपल्याला परिणाम करायला सांगितलं, आपल्यावर आपला परिणामच होत नाही. म्हणून आपल्यामध्ये बी ती प्युरिटी राहत नाही. म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपी जे सर्व धर्म आहे ते असूनही त्याचं जे कार्य आहे ते मात्र नसतं. आहे, सर्व आहे, परंतु कार्य कोणतं करायचं कोणतं नाही, कसं काय, त्याचा परिणाम होत. आपल्या ठिकाणी सर्वश्रेष्ठत्व परमेश्वर, सर्वश्रेष्ठ आहे. पर म्हणजे परमेश्वर सर्वश्रेष्ठ, सर्व समर्थ, सर्व शक्ती आहे की नाही, सर्व आनंद सर्व आहे. असूनही तिकडे मात्र त्या परमेश्वराचं लक्ष न देण्याचा धर्म ईश्वर स्वरूपी मुळातच आहे. मुळातच आहे. आपल्याकडं थोडं काही जर असलं ना, चार गोष्टी, तरी आपण म्हणतो अय ओळखलं का. ऑलरेडी त्याला ओळखायचं, फक्त घराच्या आजूबाजूचे चार लोकच ओळखतात. थोडा शिव जर ओलांडली गाडीला धक्का लागला तर तिथं तुमची ओळख बिळख काही चालत नाही. तुम्ही शहाणपणा केला तर मारतात लोक, पब्लिक पडतात. पोलिसांना आपण जास्त डोकं लावलं तर ते बी आतमध्ये घालतात, चालत नाही. आपल्याकडे काहीच नसतं तरी आपण म्हणतो ओळखतो. तो परमेश्वर सगळं सामुग्रीवंत, सगळं शक्तियुक्त, सर्वश्रेष्ठ, परंतु तरीही त्याचा अभिमान देवाला नाही आहे. आणि त्या परमेश्वराच्या स्वरूपीच ते स्ट्रक्चर आहे. जर अभिमान घेत नाही असं नाही, स्वरूपी स्ट्रक्चर आहे, तो विषयच नाही म्हटले. पर साक्षित्व ऐसाई धर्मात येत नाही म्हणते. पर साक्षित्व निर्वचन, पर साक्षित्व ऐसाई धर्मात येत नाही का मी त्याला साक्षी, मी त्याला साक्षी, हे मी ते मी. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो, सर्व साक्षी आम्हीच आहोत. परधर्म जो आहे परमेश्वर, पर साक्षीत्व ऐसाई धर्मात येत नाही. पर साक्षीत्व असं धर्मच नाही म्हणले आमच्यामध्ये, काहीच नाही, आम्ही कोणाला साक्षी नाही, पण तरी आम्ही सर्व साक्षी म्हटले. आम्ही कोणाला साक्षी नाही पण तरी आम्ही सर्व साक्षी आहोत. CCTV कॅमेरा किती पॉवरफुल आहे देवाचा, सर्व साक्षी. तुम्ही कुठे जा, कुठंच लापले जात नाही. असं कोणतं ठिकाण नाही, अशी कोणती जागा नाही, अशी कोणता विचार नाही. सूक्ष्मातला सूक्ष्म विचारसुद्धा CCTV कॅमेऱ्यात परमेश्वराच्या कव्हर होऊन जातो. ते मिलिटरीकडे असतं बघा रडार, 200 किलोमीटरच्या आसपास आकाशातलं प्रत्येक गोष्ट ते कॅच करतं, आहे की नाही. ते बी 200 किलोमीटरच मर्यादा आहे त्याची. परमेश्वराची मर्यादा अनंत ब्रह्मांडाच्या पलीकडता येतो, विषयच नाही. इथं बसले कोण किती ऐकतंय, कोणत्या पद्धतीने ऐकतंय, कोणाला किती समजतंय, सारं देवाला कळतंय. देवा बाबाचं कधी होईल आता, आले 10-5 मिनटं राहिली, थांबा जरा, असा जो भाव तो सुद्धा ती टच होतो, लगे कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होतो. तो दिसत नाही कॉम्प्युटर, पण तो आहे बरं का कॉम्प्युटर, हे लक्षात घ्या. सर्व साक्षी आपण करीना आणि का करवी करीना, आपणही करत नाही, दुसऱ्याच्या माध्यमातूनही करत नाही, तरी सर्वही देखे, तरी तो सर्व पाहतो, या ते साक्षी बोलीचे. आहे का परमेश्वराचा कॉम्प्युटर आपल्याला दिसतो का इथं? नाही दिसत, पण कॉम्प्युटर आहे. CCTV कॅमेरा परमेश्वराचा आहे का? नाही आहे, पण आहे. तर सर्व साक्षी आहे. इथं परमेश्वर आहे,
अहो इथंच काय तुमच्या मनात आहे, सर्वातीत तुमच्या मनात आहे. तुमच्या मनातला आत्ता ह्या मिनिटाला, या क्षणाला आलेला विचार त्या देवाला कळतोय, सेव होतोय. या मिनिटाला सत्संग चालू आहे, या मिनिटाला, या क्षणाला, या अर्थाने तो सर्व साक्षी आहे. सर्व साक्षी आहे म्हणजे काय, बाय अंगाने सर्व साक्षी आहे का? आपण म्हणतो ना, नाही नाही मी होतो ना तिथं, मी स्वतः पाहिलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तर तो समोरचा काय म्हणतो, अरे तू मला पाहिलं बरोबर आहे, तुझ्या डोळ्यांनी पाहिलं, पण माझा भाव तसा नव्हता, माझा हेतू तसा नव्हता, माझी दृष्टी तशी नव्हती, माझा विचार तसा नव्हता. तू बाय अंगाने पाहिलं, आतून स्पष्टीकरण केलं का, अरे असं आहे का, मला वाटलं का तू, आहे की नाही. पण परमेश्वराला तिथं असण्याची आवश्यकता नाही, तो आहेच. तो सर्व साक्षी आहे, मनात आहे, बुद्धीत आहे, विचारात आहे, चित्तात आहे, कर्मात आहे, संत आहे, असंत आहे, सगळीकडे आहे. बघा आता देव जर सगळीकडे आहे तर आपल्याकडून वाईट बोललं गेलं पाहिजे, वाईट खाल्लं गेलं पाहिजे. आपण तर चरत राहतो, दिवसभर चालूच राहतो. अहो पण साक्षी न तो दुसऱ्याविषयी आपण निगेटिव्ह बोलतो, विचार करतो, अंदाज बांधतो, अनुमान करतो. हा तो ना, लेबल चिटकून टाकतो त्याला, तो असाच आहे. कधी भेट झालेली आहे? नाही, भेट नाही झाली, ऐकेल आहे. लेबल टाकत चिटकून लावला, आपण लेबल लावतो, अनुमान करतो, अंदाज बांधतो, घेणं नसतं, देणं नसतं, काही संबंध नसतो. हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा. परमेश्वर सर्व साक्षीतो आहे, तुझा असण्याचा काय उपयोग आहे? आपण कुठंच नसतो तरी आपण सगळीकडे असतो. हा आपला भ्रम आहे, आपण कुठंच नसतो, सगळीकडे असतो. आणि देव सगळीकडे असतो तरी देव कुठंच नसतो. या बात हे लक्षात घ्या तुम्ही. आपण कुठंच नसतो तरी आपण म्हणता, मग माहिती आहे. बघा तुम्ही सगळीकडे आहे, तुम्हाला विचार तुमच्या घरात सुई कुठं ठेवले? बिबवा आहे का? बिबवे राहतात का? आता नसेल तुमच्याकडे बिबवे, आहे का? ते पण आहे बघा त्या ताईकडे. ते कुठं आहे? कुठं आहे ते? बरोबर आहे ना. एक वाटी अशी, त्याच्यात ते ठेवलेलं आहे, त्या कोपऱ्यात आहे. ते लेफ्ट साईडची बेड आहे, त्याच्या पाठीमागच्या याच्याजवळ ठेवलेलं आहे. आपण कुठंच नाही आहे, पण आपण सगळीकडे आहे. नातू रडते का, उठली का, काय आंघोळ घातली का नाही तिला, काय करत असेल, स्वयंपाक करायला लावला आहे, केला आहे का नाही, आपण सगळीकडे आहे. आपण सगळीकडे आहे, आपण कुठंच नाही आहे. पण देव सगळीकडे आहे पण कुठंच नाही आहे. आपण कुठंच नसून सगळीकडे, देव सगळीकडे असून कुठंच नाही आहे. हा फरक आहे, लक्षात घ्या. सर्व साक्षीत्व हे जर समजून घेतलं ना, सर्व साक्षीत्व का बस तुमचा ओके, कार्यक्रम झाला. काही दुसरं समजून घेण्याची काही गरज नाही. सर्व साक्षीत्व, अशी कोणती जागा नाही, असं कोणतं ठिकाण नाही, असा कोणता विचार नाही का ज्या विचाराला, ज्या ठिकाणाला परमेश्वर साक्षी नाही आहे. आणि जर हे समजून घेतलं तर असंत विचार येण्याचा तरी प्रश्न येतो का, अरे याचा कधी देवाच्या कॉम्प्युटरमध्ये सेव होईल, नको विचार करायला. विचार खोडला पाहिजे, विचार खंडित केला पाहिजे. कधी कधी आपण बघतो, आपण साधनेवर आहे, सत्संग ऐकतो, आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. पूर्वी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायचे, आता आपण काय करतोय, निगेटिव्ह विचार आले का लगेच खंडित करतो. नाही, असा विचार नाही केला पाहिजे, असा भाव नाही ठेवला पाहिजे, अशा दृष्टीने नाही पाहिलं पाहिजे, असा मनात विषय आला नाही पाहिजे. खंडित करतो ना आपण खंडित करायला सुरुवात केली का मग देव सहाय्य करते. प्रयत्न करी दैवाचे सहाय्य. आपण काय म्हणतो, घर बांधायला प्रयत्न करा, देवाचं सहाय्य होईल. बिझनेस करायला प्रयत्न करा, देवाचं सहाय्य होईल. ते तर कर्मविषय म्हटले, तिथं सहाय्याचा विषय येतो कुठं? सहाय्य कुठं होतं? विचाराची, असंत विचाराची खंडित प्रक्रिया तुम्ही जेव्हा चालू करता तेव्हा परमेश्वर सहाय्य करतात. खंडित करता आलं पाहिजे. आपल्याला खंडित करता येत नाही. आपण अनुमान लावतो, लेबल लावतो, सगळीकडं राहण्याचा प्रयत्न करतो, अप्रत्यक्षरित्या सगळीकडं. म्हणून परमेश्वराचा सर्व साक्षीत्व जर आपण समजून घेतला, या ते साक्षी म्हणजे ऐशा सकळ क्रिया. पुढचं महत्त्वाचं आहे, ऐसिया सकळ क्रिया करिता देखे परी उदासपणे वेगळाची. परमेश्वर सर्व पाहतोय, सर्व पाहतोय, चांगलं पाहतोय, वाईट पाहतोय, वाईट विचार ऐकतोय, पाहतोय, सर्व आहे, परंतु उदास आहे. काय करणार? आपला मुलगा आहे, लहानपणी ऐकायचा, पण आता थोडा मोठा झाला, शहाणा झाला, तो ऐकत नाही. आता काय करणार? नाईलाज आपण उदास बसतो, कारण आपण उदास असतो. पण देव तसं नाही आहे.
देव दुःखी होतोय आतून. दादोस ना वेदवंत आहे ना बोधवंत आहे, फक्त दर्शनी. देवाला माहिती आहे याची क्वालिटी काय, याची पात्रता काय आहे. म्हणले तुम्ही येतं अनुसारा, म्हणे आमच्या ज्याने होणार नाही. म्हणले अनुसार नाही होणार, लग्न करा म्हणे. मग एक तर अनुसारा नाही तर लग्न करा म्हणे, ते पण होणार नाही. अनुसारही होणार नाही, लग्न होणार, इथून जा म्हणे, हे होईल आमच्याच्याने. जो वेदवंत नाही, जो बोधवंत नाही, तो जेव्हा उठून जायला लागला तर ते देवाचे जे गुडघे आहे ना ते कापरले का हा उठून गेला, जाईल कुठं. देवाला माहिती आहे तुमच्याविषयी देवाला किती अभिमान असेल, कारण तुम्ही बोधवंत आहात. तुम्ही म्हणता तरी का मग अनुसरावं लागेल, अनुसरल्याशिवाय पर्याय नाही, मी अनुसरेल असं म्हणताय तुम्ही. तुमच्याविषयी देवाला किती अभिमान आहे, किती आवडी, किती गोडी आहे. परंतु देव काय म्हणतात, हे सांडावं लागेल. आपण सांडत नाही, याची उदासीनता आहे देवामध्ये. त्याला सारं कळतंय, समजतंय, लक्षात येतंय, पण हा सांडत नाही, ही उदासीनता आहे. सारं करताय, सर्व साक्षी, सर्व ऐकताय, सर्व समजतंय, सर्व कळतंय. हा कोण आहे, काय, याची क्वालिटी किती, पात्रता किती आहे, सर्व आहे. आणि म्हणून देव उदास आहे, उदास. आता ह्या उदास देवाला प्रसन्न करायचं काय करावं लागेल. त्या परमेश्वराने सांगितलेलं आपल्याला जर स्वीकारलं, तो परमेश्वर प्रसन्न झाला तर आपल्याला काय देणार नाही. आणि तो परमेश्वर प्रसन्न आहे, त्या प्रसन्न परमेश्वराला, आनंदमय स्वरूपाला आपण उदासीनता आणतो. किती मोठं असंत कर्म, सर्वात मोठं तर हेच आहे. त्याच्या पलीकडं काय आहे का, त्याच्या पलीकडं काहीच नाही, पलीकडचं काहीच नाही. आणि आपण एक तर प्रसन्नता नाही जोडू शकत, काय हरकत नाही, पण उदासीनता येणार नाही एवढं ती काळजी करा. करल का नाही करल देव म्हणता, हा उतधार होईल का नाही होईल, हा तर म्हण, हां करीन, पाहू, करू नियोजन, बाबा यस ओके. ते पण नाही. संकल्प घ्या, कुठं पैसे लागत आहे, पण ते पण नाही. ते म्हणतात 3-3 वर्ष झाली संकल्प सोडणारी, ती इथंच दिसत आहे, आम्ही काय सोडू. काका नाही हं, तुम्हाला म्हणते ना, अहो तुमचं काय राहिलं, आमचं बाकी आहे अजून. हे पूजनीय भारत मुनी आहे ना, बघा पूजनीय भारत मुनी आहे ना, त्यांना 2 मुली, 1 मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झालं आहे, त्यांना जायचं होतं ना, घरचे म्हणले एका मुलीचं तरी लग्न करून जा. लग्न करून टाकलं मुलीचं. 1 मुलगा 1 मुलगी अजून बिगर लग्नाची. घरची जमीन, त्यांचे मेवणे, बहीण भावांचं नियोजन, मोठे जावई जे आहे त्यांना त्यांची जबाबदारी, काही यांची जबाबदारी तुम्ही. आता मी माझ्या मार्गावर, मी कारण डिस्टर्ब झालो, मला शांतता पाहिजे, मला देव कळाला, मला देव पाहिजे. ते म्हटले असे बी तुम्ही राहून उपयोग काय, उदास राहतात, बसतात, काही काम करत नाही, मग जा एकदाचे. 2 महिन्यात देव कसा कळा. देव महिन्यात देव कळत नसतो, थेंबे थेंबे तळे साचे. हे देव महिने तर बाई अंगाने झाली 2 महिने. 2 वर्षापासून सत्संग ऐकताय, त्याच्या अगोदरचा संस्कार, नैतिकता धर्माचा पाय आहे. जिथंही जाल तिथं तुम्ही जर नैतिकता सांभाळाल ना, देव त्या संस्काराने तुम्हाला पुढं देईल. तसा माणूस भेटेल, तशी परिस्थिती निर्माण होईल, तशी वेळ भेटेल, तशी क्रिया करून घेतील. तुम्हाला काय सांगतो, देव जेव्हा पाहिजे तुम्हाला, एकदा ठरलं का तुम्हाला काहीही करायची गरज नाही, देव करून घेईल. पण तुमचं ठरत नाही म्हणून तुम्हाला करावं लागतंय. म्हणून तर तुमचे विडे, स्थानं, पंचावतार, उपार, गंडे, दोरे सारं चालू आहे ना. मी काल दिवसभरात 2-3 वेळा मंदिरात आलो. जे उपदेशी आहे ते सकाळी येऊन गेले, देव करून गेले. दुपारी आले तेच येऊन गेले, सायंकाळी आले, जाताना नाही आले. 5-5 वेळा गोकुळाष्टमी, 5-5 वेळा. आपली माणसं येतं गोकुळाष्टमीला, देव 100% तिथे येऊन बसलेले. जे अन्य लोक आहेत ते येतात, एकदाच निघून जातात. आपला हा बोधवाला, बोधवंत 5-5 वेळा मंदिरात जातोय. मी पाहिलं कोण 5 वेळा गेलं, कोण 3 वेळा गेलं, कोण 2 वेळा गेलं. मी तर बसतो म्हणजे काय डोळे बंद करून नाही ना बस. आणि इतर वेळेस मंदिरात येत नाही 4-4 महिने. आहे की नाही परिस्थिती, सर्व साक्षी तो. सुंदर आहे हे सगळंही. परमेश्वर काय म्हणतात, हे सगळंही तयाचीची करणी, हे सगळंही तयाचीची करणी. सारं आम्हीच करतो म्हटले, आमचंच करणं आहे म्हटले. परी साक्षीत्वाचे
देखतोय पण साक्षीत्वाने पाहतोय आम्ही, करणं आमचं आहे, तरी आम्ही त्यातून वेगळं होऊन पाहतोय. ऐसा धर्म ईश्वराची आती, असा धर्म फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्याच आत आहे. तेवढं सोपं नाही म्हटले. म्हणून परमेश्वराचं आपण सर्व व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीतत्व, केवळत्व, सर्व साक्षीत्व हे जर आपण समजून घेतलं आणि ते समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला, देव भेटेल कधी? खूप लांबची गोष्ट आहे. देव देवाकडून भेटेल, पण आजच देव भेटण्याचा आनंद तुम्हाला होईल. आजच तुम्ही स्वस्थ राहाल, चित्त राहाल, आजच तुम्ही सुखी व्हाल. समाजात आहे पण समाजाचे वेगळे, आजच तुम्हाला सुख वाटेल, काही टेन्शन नाही, काही परिणाम होणार नाही, फ्रेश राहाल. साऱ्या दुनियेचं तुम्हाला पडेल राहतात, असं काही साऱ्या जगाचा आता हाच उद्धार करताय, चेहरे सतत पडेल, टेन्शन नाही. मी कुठं मार्ग आश्रमांमध्ये जातो किंवा स्थानांवरती जातो ना, बरेचसे वासनिक लोक डोळे बंद करून स्मरण करत राहतात, असे एकदम शांत, असे बघतात आणि अचानक डोळे उघडे करून पाहतात. माझं बारीक लक्ष राहत. तो जो चेहरा आहे ना डोळे बंद करून स्मरणाचा, त्या परमेश्वराला आठवतो असं मला वाटलंच नाही. असं वाटतं की साऱ्या दुनियाचं टेन्शन यांनीच घेतलंय. आता तो चेहरा जर स्मरण करताना डोळे बंद करून देवाला आठवताय, तो चेहरा बाहेरून कसा दिसला पाहिजे, एकदम तजेला ग्लो आला पाहिजे त्याच्यावर, एकदम फ्लो मस्त पाहिजे. आचार्यांना एक ब्राह्मण विचारतात, का हो म्हटले तुम्ही दिवसातून किती वेळा आंघोळ करता? एवढी तुमची तेज, एवढं कांती जी आहे तुमची ती झळकती म्हटली. काय उत्तर द्यावं आचार्य? ते म्हणले या शरीराला कधी पाणी लावलं आठवतच नाही. मग हे तेज कशाचं आहे? जे आतलं आहे त्याचं तेज आहे म्हटले. आपण डोळे बंद करून त्या देवाला आत आणण्याचा प्रयत्न करतो आणि तरी आपल्या चेहऱ्यावर उदासीनता येत असेल तर तो आत आला नाही किंवा आत त्याला आणण्याचा आपण प्रयत्न करत नाही. ती झळाळी तर दिसली पाहिजे, तो फ्रेशनेस तर दिसला पाहिजे. ती वृत्ती प्रवृत्ती ही चेहऱ्यावर आपण म्हणतो नाही ना, चेहऱ्यानेच भामटा दिसतो आपण म्हणतो ना कधी कधी. त्याचा अनुभव नसतो, काहीच नसतं, तरी आपण चेहऱ्याने ओळखतो का नाही, हा चेहऱ्यानेच भामटा दिसतो, हा चेहऱ्यानेच चांगला दिसतो, हा चेहऱ्यानेच असा दिसतो. काय चेहऱ्यापट्टी काय आपण काय अभ्यास केलेला राहतो का? नाही, का अंदाज बांधतो आपण. तसं परमेश्वराच्या ह्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वर समजल्यानंतर, जाणल्यानंतर त्या रस्त्यावर जाणं ही एक वेगळी अनुभूती, एक वेगळी प्रचिती. आतून अनुभव, आतून अनुभूती आपण घेत नाही, आपण बाय अंगाने चालू राहतो. हे करतात आपण करतो, ते करतात आपण करतो. एकदा मी मंदिरात गेलो, वासनिक दशेत असताना मी गाठी केली आणि काढली. एक जोडबी आली, नवरा बायको आले आणि बसले शेजारी. ते माझ्याकडे सारखं पाहिजे व मी काय करतोय. तर बोलता बोलता त्या व्यक्तीने विचारलं की हे तुम्ही काय करताय? म्हणलं स्मरण करताय. स्मरण करतोय नामाचं. म्हणलं तुम्ही उपदेशी? हो म्हणे उपदेशी आम्ही. मग हे काय हे माहीत नाही तुम्हाला? नाही म्हटले. बाबांनी ते दिलं म्हणे, पण ते काय दिलं काय नाही, कान फुकलं, काही लक्षात आलं नाही म्हणे. आमच्या गाठी पण नाही, स्मरण पण नाही, नामं पण नाही. मग त्यांना समजावलं हे असं असं असतं, नामाचं स्मरण कसं करायचं असतं. मी लिहून दिलं, वासनिक दशेत होतं. नामं द्यायला नाही नाही नाही, ते साधूकडूनच घ्यायचं राहतं. अरे ते दिलं आहे त्याला साधूनी, तुला फक्त लिहून द्यायचं आहे, त्याचा थोडी दोष आहे तुला. तरी आपण घाबरतो. दोष आहे, दोष आहे, दोष. दोष याच्यात आहे, दोष त्याच्यात नाही. आपल्या विचारात दोष आहे, आपल्या वागण्यात दोष आहे, आपल्या राहणीमानात दोष आहे, आपल्या भावनेत दोष आहे, आपल्या दृष्टीत दोष. दोष कशात नाही हे आपल्याला समजत होत नाही. म्हणून परमेश्वराने सांगितलेले जे धर्म आपण जर समजून घेतले तरच आपल्याला एकनिष्ठ भक्ती काय आहे, परमेश्वर भक्ती काय आहे, त्या मार्गावरती आपण आहोत की नाही याचं अंदाज आपल्याला बांधता येईल. आणि ह्या मार्गावर जाण्याचा जर प्रयत्न केला तर देव नक्कीच आपल्याला सहाय्य करेल. देव भेटेल, जेव्हा भेटायचं तेव्हा भेटेल, परंतु आजच आपल्याला त्यात मस्त फ्रेश राहता येईल. देव सगळीकडं आहे, सर्वांकडं आहे, सर्वांमध्ये आहे. याला टच म्हणजे त्याला टच, नो टच. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.